आता नुसते अँकरिंग आता नुसते कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रुद्राने
संत कृपा झाली मारत फळाली संत कृपा झाली मारत फळाली संत कृपा झाली मारत फळाली फळाली मारत फळाली हे संत कृपा झाली मारत फळाली संत कृपा झाली मारत फळाली 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 ज्ञानदेवे रचिता पाया
हा बस बस आई जय महाराज संत कृपा झाली मानस फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खामलिला भागवत तुका झाला ते कळस भजन करा सावकाश बहिणी मने पडकती ध्वजा निरूपण केले पूजा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू उतरे चरण संताची उतरे चरण संताची उतरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान उतरे चरण संताची उतरे चरण संताची ज्ञानच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्ञानच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार ज्ञानच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठी स्वरा राता तया कीर्तनी वैवासित लोका तयाची चरण कमळी नमनगा जेने धर्म दिदविला बळी तो वीर संभाजी नवाळी
कसा अवतरला शिव छत्रपतीची कोळी अयाची चरण कमळी नमनला विठाल 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 संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे देवालया. प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे महान संत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि या संत तुकाराम महाराजांच्या शिष्यत्व पत्करलेल्या स्त्रीभूषण असलेल्या आणि आजपासून सुमारे 350 ते 400 वर्षापूर्वी महिलांचं नेतृत्व करणाऱ्या आणि संसाराचा त्याग करून परमार्थाला आपलं जीवन मानणाऱ्या संत श्रेष्ठ महिला प्रतिनिधी असलेल्या बहिणाबाई यांचा 6 चरणांचा आणि अखिल मानव जातीला वारकरी संप्रदायाची परंपरा सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचे चमत्कार सांगण्याऐवजी तुकाराम महाराज ज्या परंपरेतून आलेले आहेत ती परंपरा आपल्याला कळली पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या जगाच्या पाठीवर असलेला एक महान संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाचे पाईक असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांना वारकरी संप्रदायाचे कळस म्हणतात. तुकाराम महाराज हे तुमच्या माझ्यासारखे सामान्य व्यक्ती होते, परंतु सामान्यात राहून सुद्धा असामान्य माणसाला होता येतं हे तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वातून समजून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग तुकाराम महाराजांच्या चमत्कारांचं वर्णन करण्यापेक्षा तुकाराम महाराज ज्या परंपरेतून आलेले आहेत आणि त्या परंपरेने समाजाला आतापर्यंत काय दिलं आणि अजूनही ती परंपरा समाजाला काय देते आहे हे आपल्याला कळणे फार महत्वाचं आहे. आज माझ्यापुढे बसलेले सर्वजण सुशिक्षित आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत. अभंगाला सुरुवात करण्याऐवजी सुरुवातीला अभंगाचा भावार्थ सांगण्याआधी आजच्या कार्यक्रमाचे जे काही आयोजन नियोजन आहे त्याचाही परिहार करणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत ते संत तुकाराम महाराजांची बीज साजरी करण्याकरिता. वारकरी संप्रदायानुसार आणि भाविक भक्तांच्या म्हणण्यानुसार आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले आणि म्हणून आजचा दिवस हा सबंध भारतामध्ये जिथे जिथे वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत, भक्त आहेत, त्या ठिकाणी आजचा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा करत असतात. आणि म्हणूनच आज आपल्या शाळेमध्ये सुद्धा ज्या शाळेचं नावच संत तुकाराम आहे, मज बामराशी काय खुरपण पायीची वाहन पायी बरी. संत तुकाराम शाळेमध्ये उभं राहून तुकारामांच्या विषयी सांगणं एवढा मी मोठा नाही, परंतु बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावली. मी आज जे काही उभा आहे आपल्या पुढे ते माझ्या आई वडिलांचं, आजोबा आजींचं, पूर्वजन्माचं त्यांचं संचित आहे आणि त्या संचिताच्या बळावर मी इथे उभा आहे. आणि म्हणून माझ्यापेक्षा फार ज्ञानी श्रेष्ठ मंडळी इथे आहेत, परंतु तरी सुद्धा आदरणीय संचालक साहेबांनी काल सर तुम्ही कीर्तन करा म्हणून मला आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन म्हणून आज तुकाराम बीजेनिमित्त माझ्या तोडक्या वाणीतून जे काही सांगता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी काही फार मोठा प्रोफेशनल कीर्तनकार नाही. संत तुकाराममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा वाटायचं भरपूर गोष्टी आपल्याला येतात, संत तुकाराममध्ये आल्यानंतर माहिती झालं आपल्याला बऱ्याच गोष्टी आणखी येत नाही. माझी परिस्थिती आल्यावर काय होती याचे अनेक जण साक्षीदार आहेत. आणि संत तुकाराम मध्ये आल्यानंतर आधी भरपूर कीर्तनासाठी वेळ दिला, बरेच दिवस कीर्तनात ऐकली गेलो, पण संत तुकाराम मध्ये आल्यानंतर इतकं काही इथेच ऐकायला मिळालं की बाहेरचं ऐकण्याची गरजच पडली नाही. आणि म्हणून
आणि म्हणून ज्ञानाचं भांडार असलेल्या अशा आपल्या विद्यालयामध्ये खरोखर हे अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, अगदी कॉम्प्युटरची बटन सुरू करताना येणार मी आज अनेक गोष्टी करायला लागलो, हळूहळू शिकायला लागलो. म्हणून महाराज माझी सांगायचा दृष्टिकोन आज एकच आहे की मी फार लहान आहे, मदत पामाला अशी काय थोडंपण, परंतु तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या आग्रहाने, आपल्या सर्वांच्या अनुग्रहाने, आपण सर्वांनी दिलेल्या संधीमुळे मी आज आपल्यापुढे उभा आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व मंडळींचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. आदरणीय डायरेक्टर सर, आदरणीय प्राचार्य मॅडम यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचाही मी ऋणी आहे. आणि म्हणूनच आजच्या अभंगामध्ये कोणता अभंग निवडावा असा प्रश्न जेव्हा माझ्या मनावर पुढे निर्माण झाला, तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, किंवा तुकाराम महाराजांनी गाथा तारल्या असे चमत्कार सांगण्यापेक्षा वारकरी संप्रदाय मूळ कशासाठी निर्माण झाला आणि या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये काय परिवर्तन केलं ते आपल्याला कळावं, जेणेकरून वारकरी संप्रदाय कसा विज्ञानवादी होता, वारकरी संप्रदायाने कसं मानव जातीला समानतेची शिकवण दिली ही सर्व जनमानसांना कळावं, म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जाते. या मातीमध्ये अनेक संत जन्माला आले. आपण जर उत्तर प्रदेशाकडे गेलो तर तिकडे स्वागत आहे. देवभूमीमध्ये आम्ही सर्वजण आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तिथे हिंदीमध्ये लिहिलेलं असते, मी मराठीत सांगत आहे, तुम्ही समजून घ्या, भावार्थ महत्वाचा आहे हा. आणि म्हणून जर तुम्ही उत्तर प्रदेशाकडे गेले, उत्तर भागामध्ये गेले तर देवभूमी म्हणून त्याला ओळखलं जातं. महाराज देवभूमी तर फार पावन आहेत, परंतु ज्या भूमीमध्ये देवांना सुद्धा बंदी बनवण्याची ताकद, देवांना सुद्धा आपल्या तालावर नाचवण्याची ताकद ज्या संतांमध्ये होती, असे संत ज्या भूमीमध्ये जन्माला आली ती संत भूमी माझा महाराष्ट्र आहे. महाराज म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं सुद्धा भाग्य आहे. यहाँ कर्म से भाग्य बदलते, श्रम निष्ठा कल्याणी है, त्याग और तप की गाथाएं गाती कवि की वाणी है, ज्ञान यहाँ का गंगा जल सा निर्मल है अभिराम है, हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. महाराज आपल्या देशाची माती इतकी सामान्य नाही. त्या मातीच्या कणाकणामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा अशा अनेक महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि या महान संतांनी या भूमीला नुसतं देवभक्तीचे धडे दिले नाही तर विचारांचं प्रबोधन केलं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जो वैचारिकता प्रगल्भ दिसते, यामागे संतांचे विचार फार महत्वाचे आहेत. महाराज या अभंगामध्ये वेगवेगळ्या साखळ्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये एक साखळी ही कार्याची साखळी आहे. संतांनी या महाराष्ट्रामध्ये काय काय कार्य केलं, संत तर अनेक होऊन गेले, आपण बोटावर मोजू शकणार नाही एवढे संत महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आणि या प्रत्येक संताचं महाराष्ट्रातल्या कार्यासाठी काही ना काही योगदान आहे. संत कुणाला म्हणावं हेही फार महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये संत कुणाला म्हणावं हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून साधू कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, ज्यांनी आपले 6 विकार धुतले तो साधू. काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे 6 विकार ज्याचे गळून गेले अशा व्यक्तीला साधू म्हणावं. अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा कोहळा, तुका म्हणे तया प्रती जडो तयांची संगती. जे अंगाला राख लावतात ते साधू नाही, जे मोठमोठ्या स्टेजवर बसून भाषण देतात ते साधू नाही. तुकाराम महाराज स्वतः सांगतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगाला उनिया राख, डोळे झाकुनी करीती पाहू. समाजासाठी जे तळागाळातल्या लोकांच्या उद्धारासाठी रस्त्यावर उतरले, ज्यांनी खऱ्या अर्थानं कर्मवादी सेवा केली ते खरे साधू महाराज. मोठमोठ्या लाखाच्या स्टेजवर बसून त्यागाची पुराणं सांगणाऱ्या साधूंना माझा प्रश्न आहे की त्याग अगोदर तुम्ही करण्याची गरज आहे. बोले तैसा चाले याची जंगलावी पावले. या बाजूला एसी लागलेला, या बाजूला एसी लागलेला आहे, 2-4 जण हवा घालायला आहे. महाराजाला सुंदर असं सिंहासन दिलेलं आहे. आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये भक्त मात्र पेंडालमध्ये गरमी मरत आहे आणि महाराज त्यागाची पुराणं सांगत आहे. अशांना तुकाराम महाराज साधू मानत. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये
बहिणाबाईंनी आज जे संत सांगितले, जे संत मालिकेमधले जे संत आहेत, त्यापैकी काही जणांचं प्रतिनिधित्व बहिणाबाईंनी या अभंगामध्ये केलेलं आहे. सगळ्या संतांचा महिमा सांगणं शक्य नाही, कारण वारकरी संप्रदायातल्या संतांचा महिमा जर सांगायला गेलं तर आपलं आयुष्य सुद्धा कमी पडेल, पण महिमा संपणार नाही, एवढे महान संत आहेत. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे काही महान संत होऊन गेले, त्यांच्यामध्ये काही प्रतिनिधित्व करणाऱ्या संतांचा उल्लेख बहिणाबाईंनी या 6 चरणाच्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि या भारतभूमीमध्ये सुद्धा संतांना महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यावासा वाटला. का बरं? कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती. अशा पवित्र मातीमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्राची माती ही पवित्र आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, चांगले सात्विक मुलं बाळ जन्माला येण्यासाठी कुळ पवित्र पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून तशाच प्रकारे संत सुद्धा अवतरित होण्यासाठी या मातीचं काहीतरी भाग्य लागतं. महाराज आता 4 दिवसापूर्वी आपल्या खंडापूर येथे फार मोठा अखंड हरिनाम सप्ताह झाला. फार मोठमोठे महाराज मंडळी तेथे कीर्तन करून गेले. त्या मातीचं काहीतरी सुकृत असेल, अनेक जन्माचं पुण्य असेल. आणि हे खरं आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जण असे आहेत की ज्यांना कीर्तनात जावंसं वाटते पण तरी जाता येत नाही. अनेक जण असे आहेत की ज्यांना हरिभक्त हरीच्या भक्तीमध्ये रममान व्हावंसं वाटते पण होता येत नाही. याच्यामध्ये कारण काय? त्यांचं सुकृत अजून तेवढं नाही. आणि हे खरं आहे, अनेक जन्माचं जेव्हा सुकृत असते, अनेक जन्माची जेव्हा पुण्याई फळाला येते, हे मी सांगत नाही, तुकाराम महाराजांचे वाक्य आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाची आवड लागणे एवढं सोपं नाही, एवढं सहज नाही. आणि म्हणून ज्यांच्या पदरामध्ये हजारो लाखो वर्षाचं मायबापाचं आज्या पंजाचं पुण्य आहे, अशांनाच विठ्ठल जवळ करतो, अशांनाच विठ्ठलाची गोडी लागते. परंतु असंही नाही की आपण तिथं जाऊ शकत नाही. आपण सुरुवात केली तर आपल्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल. म्हणून सुरुवात करणे महत्वाचा. यारे यारे सकल जन याती भलत्या नारी नर सकळाशी उद्धार हरीच्या नामे. वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे की जगाच्या पाठीवर हा वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे की ज्यांनी सगळ्यांना सामावून घेण्याचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून बहिणाबाईंनी लिहिलेला हा जो 6 चरणांचा अभंग आहे, यामध्ये सगळ्यात सुरुवातीला बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली. आता महाराष्ट्र ही पवित्र भूमी असल्यामुळे इथं संतांची कृपा झाली, इथं संत महात्मे जन्माला आले. परंतु जन्माला आल्यानंतर त्यांनी केलं काय? संतांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतल्यानंतर, महाराज तो काळ 12व्या शतकाचा, 12वं ते 13वं शतक. आणि त्या काळामध्ये आपण जर इतिहास वाचला तर यवनांची आक्रमण भारतावर फार झाली आहे. आणि यवनांच्या आक्रमणाने अगदी त्रस्त झालेला आपला हा भारत देश, हा भरतखंडे, जम्मू द्वीपे भरतखंडे, अशा या भारत देशामध्ये प्रचंड अशी संपत्ती होती, सुंदर अशी संस्कृती होती. आणि या संस्कृतीची नासधूस करण्यासाठी, इथल्या संपत्तीची लूटपाट करण्यासाठी अनेक भारतावर आक्रमण झाली. मग अल्लाउद्दीन खिल्जी असेल, मोहम्मद घुरी असेल, आता बऱ्याच जणांची नावं तुम्हाला इतिहासामध्ये माहिती आहे. अशा अनेकांची ज्या वेळेला आक्रमण झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सैरावैरा झाली. काय करावं कुणाला कळेना. आणि हरिभक्ती का, आता जेव्हा सगळे मार्ग बंद होतात त्यावेळी ईश्वराकडे आपण धाव घेतो. बरेचदा आपण जोपर्यंत मनगडात ताकद आहे तोपर्यंत ईश्वराकडे जात नाही. का बरं? कारण तोपर्यंत माणसाला स्वतःवर फार विश्वास असतो की मीच करू शकतो हे सगळं. परंतु ज्यावेळी आपली ताकद क्षीण होते अशा वेळी आपण ईश्वराकडे धाव घेतो. महाराजांचं प्रमाण आहे, तुझ विन आता मागू कुणाला, तुझ विन आता मागू कुणाला, मागू कुणाला साथ, सगळे सोडून देतील हात. ज्यावेळी सगळे जण हात सोडतात त्यावेळी आपण ईश्वराचा हात धरतो महाराज. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये जेव्हा यवनांची आक्रमण भारतावर व्हायला लागली आणि इथल्या संपत्तीची नासधूस व्हायला लागली, संस्कृतीची नासधूस व्हायला लागली, आया बहिणींची अब्रू लुटल्या जाऊ लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि देवे. ज्या ज्या वेळेला धर्माचा नाश होईल आणि अधर्म वाढेल
त्या वेळेला मी या पृथ्वी तलावावर जन्म घेईल असं प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणण्यानुसारच ज्यावेळी अन्याय वाढला, अत्याचार वाढला, 12व्या शतकातली ही गोष्ट, आणि अनेक प्रकारची नासधूस या पवित्र अशा मातीमध्ये सुरू झाली, त्यावेळी लोक भ्यायला लागले. काय करावं, कुणाकडे जावं. आणि म्हणून मग लोक वेगवेगळ्या देवाकडे धाव घ्यायला लागले. परंतु अज्ञान होतं महाराज, धर्माचा खरा अर्थ कळलेला होता माणसांना. आणि त्यामुळे अज्ञानापोटी लोक मरीमाय, मातामाय, मेस्कामाय, दगडोबा, खंडोबा, दैतोबा अशी जी ग्रामदैवत होती त्या ग्रामदैवतांमध्ये गुरफटली. ही ग्रामदैवत एवढी चमत्कारी होती की ती कुणाच्याही अंगात यायची. बरं, ती नुसती अंगात यायची नाही, अंगात आल्यानंतर ती कोंबडे, बकरे, पैसे, लिंब, कुंकू, बांगड्या, साड्या असं मागायची. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधली जनता वेगवेगळ्या देवांना तयार करायला लागली. म्हणजे कुणीतरी आपल्या घराच्या बाजूला एखादा दगड मांडावा, त्याला शेंदूर लावावा आणि म्हणावा हा म्हसोबा. म्हणून आजही तुम्ही जर गावामध्ये गेलात तर गावाच्या कानाकोपऱ्यावर कुठे नाल्याला, ओढ्याला म्हसोबा, दैतोबा, खंडोबा पडलेले दिसतात तुम्हाला. का बरं अशी ग्रामदैवत तयार झाली? कारण भीती होती मनामध्ये. आणि ही भीती दूर करण्यासाठी देवाकडे जायचं, पण खरा देव कोणता माहिती नाही, कुणाकडे जायचं हेच जेव्हा माहिती नसते. म्हणजे आजार झाला कानाचा आणि चाललो आपण फ्रॅक्चर झालेला डॉक्टरकडे, तर इलाज बरोबर होणार नाही. आणि म्हणून माहिती नसल्याने असं अज्ञान होऊ शकते. म्हणून माहिती नसल्यामुळे, कारण धर्माचं ज्ञान माहिती नव्हतं आणि मग काय करावं हे कळत नव्हतं, अशा वेळी लोक म्हसोबा, दैतोबा, खंडोबा अशा देवी देवतांच्या मागे लागली. या देवी देवतांना माझा विरोध नाही, परंतु त्या देवी देवतांच्या नावाखाली जे चाललं होतं त्याला विरोध होता वारकरी संप्रदायाचा. आणि मग अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली असताना अख्खा भारत समाज, महाराष्ट्रातला जो मराठी माणूस होता हा वेगवेगळ्या देवांच्या नावाखाली विखुरला गेला. बरं, तो विखुरला गेला आणि गावागावामध्ये भांडणं सुरू झाली. मरीमाईचे भक्त म्हणायचे म्हसोबा मोठा, आणि म्हसोबाचे भक्त म्हणायचे मरीमाई छोटी, म्हसोबा मोठा. म्हसोबाचे भक्त म्हणायचे म्हसोबा मोठा, मरीमाईचे भक्त म्हणायचे मरीमाई मोठी. आणि दोघांमध्ये वाद व्हायला लागले. अशा प्रकारे जो एक संघ महाराष्ट्रातला मराठी समाज होता हा देवा धर्माच्या नावाखाली विखुरला गेला. आणि गावावर जर संकट आलं तर मरीमाईचे भक्त म्हणायचे म्हणून ते म्हसोबाच्या लोकांना आपलं काय चाललं. आणि अशा प्रकारे एक लक्षात घ्या महाराज, जोपर्यंत आपण संघटित आहोत तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे. ज्या दिवशी आपलं संघटन तुटेल त्या दिवशी आपलं अस्तित्व सुद्धा नष्ट होईल. हे अनेकांनी हजारो वर्षापासून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये मराठी माणूस हा विखुरला जाऊ लागला. आणि अशा विखुरलेल्या मराठी माणसाला एकत्र आणणं फार गरजेचं होतं. वारकरी संप्रदाय म्हणजे एकादशीला पंढरपूरला जायचं आणि दाबून साबुदाणा खायचा म्हणजे वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायाची रचना ही महत्वाच्या काळासाठी झालेली आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं असताना ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म याच काळात झालेला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्यांना आजही आपण माऊली म्हणतो. महाराज, आपल्या घरातली मुलं आपल्याला आई न बाबा धड म्हणत नाही, पण आजपासून 800 वर्षापूर्वी एक महात्मा होऊन गेला आणि ज्या महात्म्याने वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली. माणसाने 21व्या वर्षी जावं पण जगाची माऊली होऊन जावं हे ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी शिकण्यासारखं. काही 100 वर्षाचे झाले, 90 वर्षाचे झाले, घरचा पोरगा बाप म्हणत नाही, परंतु 21व्या वर्षी निघून गेले. परंतु आजही 80 वर्षाचा म्हातारा पालखी खांद्यावर घेतो आणि ज्ञानदेवांच्या नावाने गजर करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा राया, तू 21 वर्षाचा जरी असशील पण तू माझी माय आहे. हे अधिकार संपन्नता ज्ञानदेवांनी जी मिळवली होती ती त्यांच्या कार्यवादाने आणि कर्मवादाने मिळवलेली होती. ही काही फक्त चमत्कार करून मिळवलेली नव्हती. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, त्यावेळी त्यांचा जन्म झाला. अतिशय वाईट परिस्थितीतून त्यांना जावं लागलं. ती सगळी कहाणी आपणास ज्ञात आहे, मी पुन्हा सांगणार नाही. आणि अशा वाईट परिस्थितीतून जेव्हा ते गेले त्यावेळेला त्यांना जगामध्ये जीवनात जेव्हा दुःख आपण सहन करतो तेव्हा इतरांच्या दुःखाची जाणीव आपल्याला होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये जे दुःख आलं त्या दुःखाने त्यांना इतरांच्या दुःखाची जाणीव झाली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं की समाजाचं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बुडती हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. जग बुडत आहे. संतांची वृत्ती अशी आहे की जग जर बुडायला लागलं, जगाचं जर वाईट व्हायला लागलं, जगाचं जर अहित व्हायला लागलं तर जगाचं अहित होण्यापासून वाचवणारे जे असतात त्यांचं नाव संत आहे महाराज. आणि म्हणून ज्ञानदेवांच्या मनामध्ये विचार आला आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय हा फार जुना संप्रदाय आहे.
ज्ञानदेवांच्या जन्माच्या आधीही हा संप्रदाय होता, परंतु त्यावेळी त्याचं नाव वैष्णव संप्रदाय होतं, त्याला वैष्णव म्हणायचे. आताही आपल्याकडे वैष्णव आणि शैव संप्रदाय आहे. आपल्याकडे लिंगायत समाजाचे लोक शिवाची उपासना करतात, म्हणून आपण त्यांना शैव संप्रदायाचे म्हणतो. शैव म्हणजे शिवाचे उपासक आणि वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक. आणि वैष्णव संप्रदाय तर फार जुना आहे. अगदी तुकाराम महाराजांच्या आधी नामदेव महाराजांचे आजोबा भानुदास महाराज पंजोबा त्यांच्या काळामध्ये सुद्धा वारी होती. वारी पूर्वीपासूनचीच आहे, परंतु त्यामध्ये सूत्रबद्धता आणण्याचं काम संत ज्ञानदेवांनी केलं. आणि म्हणून ज्ञानदेवांनी ठरवलं काहीतरी वेगळं करावं लागेल. मग काय करावं लागेल? मग ज्ञानदेवांनी सांगितलं की बाबा, आम्ही असा एक संप्रदाय तयार केलेला आहे, ज्या संप्रदायामध्ये सगळ्यांना यायला परवानगी आहे. त्या काळामध्ये वातावरण असं होतं की अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर तयार होते. महानुभाव संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, संप्रदाय भरपूर होते, परंतु नियम फार कडक होते. जर तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल तर संन्यास घ्यावा लागेल. जर तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल तर आमच्या सोबत गोसाई होऊन फिरावं लागेल. जर तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल तर घरादाराचा त्याग करावा लागेल. असे अनेक बंधन त्या काळामध्ये संप्रदायामध्ये होते. परंतु ज्ञानदेवांनी ठरवलं की जर सगळ्या समाजाला एकत्र करायचं असेल तर पहिल्यांदा यामध्ये सोपेपणा आणला पाहिजे. जर त्यामध्ये क्लिष्टता ठेवली तर लोक येणार नाही. आधी तुम्ही बघा, जिथं सहज काही मिळतं तिथे आपण लवकर जातो, आणि जर एखाद्या कठीण मार्गाने भेटत असेल तर आपण तिथे ते जाणं टाळतो. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं की या रे सकल जन, या सगळेजण आमच्याकडे सगळ्यांना उद्धाराचं साधन आहे आणि उद्धारासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही. ज्ञानदेवांनी पहिल्यांदा रचना केली वारकरी संप्रदायाची आणि ठरवलं की बाबा, वारकरी संप्रदायाचं दैवत फार सुंदर वर्णन रामकृष्ण चिंतामण ढेरेंचं श्री विठ्ठल एक महासमन्वय पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल की श्री विठ्ठल हे फक्त दैवत नाही आहे, तर समाजामध्ये परिवर्तन घडून आणणारं ग्रामदैवत आहे विठोबा. आणि म्हणून विठ्ठलाच्या नावाखाली तुकाराम ज्ञानदेव महाराजांनी ठरवलं की सगळ्या देशामध्ये जगामध्ये जर फिरत अनेक देव आहेत, मग आता वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत कुणाला मानावं? त्यांनी विठोबाला मानलं. का बरं? कारण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तुम्ही आज जर गेला तर आजचं वातावरण वेगळं आहे, परंतु ही गोष्ट आपल्याला 800 वर्षापूर्वीची बघायची आहे. त्यावेळी विठोबाचं मंदिर हे अतिशय साधं सुद्धा होतं. त्या मंदिरामध्ये विठोबाची असलेली जी मूर्ती आहे, या मूर्तीवर सोनारानं काही घातलं जात नव्हतं. अंगावर साधी घोंगडी असायची, कासेला पिवळा पितांबर असायचा आणि डोक्यावर फेटा बांधलेला असायचा. अशा प्रकारचा साधा सुद्धा देव जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी बघितला, ज्ञानेश्वर महाराज म्हणले, राम जर आपण देव म्हणून लोकांना सांगितलं, राम देव आहे, परंतु वारकरी संप्रदायाने रामाला स्वीकारलं नाही. का बरं? कारण रामाची मूर्ती जर तुम्ही बघितली ती इतकी सुंदर आहे की अगदी फार सुंदर असं शरीर, सुंदर असे हात पाय, नाजूक सुकुमार. परंतु वारकरी संप्रदायाने एक विचार मनामध्ये आणला ज्ञानदेवांनी की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर असा नाजूक सुकुमार माणूस शोधून त्यावेळी सापडत नव्हता. कारण मरहट्ट लोकांचा प्रदेश म्हणून हा महाराष्ट्र, मेले तरी हटले नाही अशा लोकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. आणि अशा प्रदेशामध्ये जर मी राम हा तुमचा आराध्य देव म्हणून सांगितला तर लोकांना असं आपल्याला वाटत नाही बा, आहे ना, थोडा वेगळा वाटतं. तुम्ही आता लग्नात जर कधी गेला तर लग्नामध्ये बघा, या गावातून म्हाताऱ्या गिताऱ्या येतात ना बिचाऱ्या, नऊवारी मधल्या साध्या सुद्धा, त्या स्टँडर्ड लोकांमध्ये मिसळत नाही. त्या आपल्या अंगात सलग 2-4 म्हाताऱ्या बसतात, कुठे कोपऱ्याला बसतात. का बरं? कारण आपल्या समज सारखा जो असतो त्याच्याशी आपलं लवकर जुळते. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा देव जर राम सांगितला तर लोकांना आपला वाटणार नाही, जिव्हाळा वाटणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, नाही, राम नको. मग कृष्णाकडे गेले. कृष्ण सुद्धा असा हातगीत करून आणि ते अगदी पुढे पाय घेऊन, आणि मूर्ती ही जर हातपाय मागे पुढे असेल तर सौंदर्य दृष्टीने ती सुंदर असते. परंतु विठोबाची जर तुम्ही मूर्ती बघितली तिथे समचलन आहे, सरळ आहे. बरं, ते असा हातगीत करून पण येते अशी आहे. असं कोण पाहते? वाट पाहणारा असतो. कुठे गेला रे बा, अजून आला नाही, कधी येतो असा वाट पाहणार. वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. तातडी उतावी, मागील परिहार पुढे नाही, मागील परिहार पुढे. आविया दर्शन एक वेळा, तुका म्हणे नेली आणि काचे हाती, तुका म्हणे नेली आणि काचे हाती, तुका म्हणे नेली आणि काचे हाती, तुका म्हणे नेली आणि काचे
बैसला तो चित्ती निवटेना, बैसला तो चित्ती निवडेना, बैसला तो चित्ती निवडेना. हा परमात्मा कटेवर हात ठेवून आहे, जणू काही तो भक्तांची वाट पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ, मागील परिहार पुढे नाही, शिर झाली आदर्शन एक वेळा, तुका म्हणे निधी आणि काचे हाती, बैसला तो चित्ती निवटेना. एकदा का तो हृदयामध्ये बसला ना की पुन्हा निघणे शक्य नाही महाराज. आणि म्हणून अशा प्रकारचा हा पांडुरंग परमात्मा जर सामान्य लोकांना तुमचा देव म्हणून जर सांगितला तर लोकांच्या हृदयामध्ये तो जागा करेल. हे ज्ञानेश्वर महाराजांना 800 वर्षापूर्वी कळलं होतं. बघा महाराज किती बारीक विचार केला. म्हणून दैवत म्हणून विठोबा, क्षेत्र म्हणून पंढरपूर आणि तीर्थ म्हणून चंद्रभागा, अशा 3 प्रकारच्या गोष्टींचा एकत्र संगम केला आणि या सगळ्यांना मानणारा जो संप्रदाय त्याचं नाव वारकरी संप्रदाय महाराज. वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरची वारी करणारा म्हणजे वारकरी नाही. अनिष्ट रूढी परंपरांवर ज्यांनी वार केला त्याचं नाव वारकरी. त्या काळामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या मोडून काढल्या त्याचं नाव वारकरी. आणि म्हणून ज्ञानदेव महाराजांचा जन्म झाल्यानंतर ज्ञानदेवांनी हे परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडून आणलं आणि अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारचा महाराष्ट्राचा जनसमुदाय वारकरी संप्रदायाला स्वीकारायला लागला. अनेक जण म्हणायचे. आणि पुन्हा बघा, आता आपण जे चमत्कार ऐकतो, जर तात्विक पातळीवर जर विचार केला तर बहिणाबाईला, जनाबाईला विठोबा जळायला आले की नाही याच्याबद्दल काही पुरावा नाही. परंतु हा विचार तुम्ही करा की अशा प्रकारचे चमत्कार सांगितल्याशिवाय जनता नमस्कार करणार हे त्या संतांना कळलं होतं. आणि उद्देश काय होता की सगळ्या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणणे. चांगल्या गोष्टीसाठी जर एखादं कार्य आपण करत असू, एखादी खोटी गोष्ट आपण वापरत असू तर ती वाईट नसते. चांगल्या उद्देश चांगला असला पाहिजे. महाराज अनेक जण जेलमध्ये गेले, पण जाण्या जाण्यामध्ये फरक आहे. काही चांगल्या गोष्टी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी गेले, काही धक्के खाऊन गेले. म्हणून एक लक्षात घ्या की विदर्भातला शब्द धक्के. म्हणून एक लक्षात घ्या की जेलमध्ये जाणं वाईट नाही, परंतु उद्देश काय आहे ते महत्वाचं आहे. जशा प्रकारे चोऱ्या करणं वाईट नाही. कृष्णाने चोरी केली का केली? कारण मथुरेमध्ये आपल्या कृष्णाच्या गावामधलं जे दही दूध होतं ते सगळं मथुरेला कंसाकडे जायचं आणि कंसाचे लोक चांगले तंदुरुस्त व्हायचे. मथुरेतले असे कृष्णाच्या गावचे, नंद गावातले असे बारीक फिरीक राहायचे. म्हणून ते आपल्याच लोकांनी खाल्लं पाहिजे म्हणून कृष्णाने चोरी केली आहे. महाराज, चोरी करणे वाईट नाही, कशासाठी करता हे महत्वाचं आहे. उद्देश जर शुद्ध असेल तर ते वाईट नाही. मग त्यावेळी काय झालं? ज्ञानदेवांनी ठरवलं आणि अनेक संतांनी ठरवलं की जग हे चमत्काराला नमस्कार करणार आहे. संप्रदाय जर वाढवायचा असेल, सगळ्यांना एका ठिकाणी आणायचं असेल, एकेश्वरवादाचा पुरस्कार जर करायचा असेल, एका देवाच्या छत्राखाली सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर चमत्कार सांगितले पाहिजे. म्हणून बहिणाबाई सांगायला लागली, म्हणून जनाबाई सांगायला लागली की मी दळण दळत असताना विठोबा मला दळण दळू लागायला आले. मग लोक विचार करायचे, मी 12 महिने झाले मसोबावर पाणी घालते, मसोबा माझ्या स्वप्नात आला नाही, पण जनाबाईला विठोबा म्हणे 2-4 दिवस जनाबाई पंढरपूरला गेले, दळायला लागला. तर लोक म्हणायचे मसोबा म्हणू दे, चल पांडुरंगाकडे. आणि खरोखर अशा प्रकारे महाराज वारकरी संप्रदायाने माणसं जोडली आणि एक 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 करत करत लाखो लोक एकत्र आले आणि उभा राहिला जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज ही इमारत उभी करण्याचं काम, वारकरी संप्रदायाची सुंदर अशी इमारत उभी करण्याचं काम ज्ञानदेव महाराजांनी केलं. बरं, या संप्रदायामध्ये सोपेपणा बघा किती आहे. या संप्रदायामध्ये येण्यासाठी काही संन्यास घ्यायची गरज नाही, भगवे कपडे घालायची गरज नाही, असंच करा असा नियमच नाही आहे. आता काही काही कीर्तनकार विना नाही म्हणून कीर्तन सोडून जातात. वास्तविक पाहता अतिशय फ्लेक्झिबल असलेला वारकरी संप्रदाय आहे. आज विना नव्हती पण आपण कीर्तन केलं काही काही. परंतु जर तुम्ही कट्टर वारकरी बघितले तर ते विना नसली की कीर्तन सोडून जातात. घोंगडे नाही म्हणून, घोंगडे नाही वाटते, सतरंजी आहे. बरं, असू द्या, जे काही असेल ते विचार महत्वाचे आहे महाराज. आणि म्हणून ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं की बाबा आमचा संप्रदाय असा आहे, काही करायची गरज नाही, या देवाला फुल व्हायची गरज नाही, बेल व्हायची गरज नाही, याला काही पाला नको, फुल नको, काही नको. कसं आहे मग तुमच्याकडची भक्ती कशी आहे? नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, कीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. पापे सतजन्माची, पापे जन्माची, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे शतजन्माची.
ठाईची बसवणी करा एक चित्तन आवडी अनंत आळ बाबा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं विठोबाची भक्ती करायला बेल लागत नाही, फुल लागत नाही, आरती लागत नाही, धूप लागत नाही, दीप लागत नाही. फक्त जिथे जागा मिळेल तिथे बसा. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही ते दुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही ते दुखी. हे आम्ही ते दुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पांडुरंगाची भक्ती करायला फक्त नामस्मरणाची गरज आहे, बाकी काही करण्याची गरज नाही. आणि या संप्रदायामध्ये यायला सुद्धा काही वेगळं करण्याची गरज नाही. कोणत्याही जातीतला कोणत्याही धर्माचा जरी व्यक्ती असेल तो या संप्रदायामध्ये येऊ शकतो. म्हणून महाराज वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरचा असा संप्रदाय आहे ज्या संप्रदायाने 18 पगड जातीतली माणसं जोडली. म्हणून कठीणचं काम करणारे सेनानादी महाराज महाराष्ट्रात संत झाले. म्हणून कुंभार घराण्यातले गोरोबा काका आपल्या तेरचे मडकी बनवायचे. कुंभार सुद्धा संत होऊ शकतो हे वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा दाखवलं. नवे मेहुणा राजा गावातले संत चोखामेळा महाराज ज्यांचा जन्म महार समाजामध्ये झाला त्यावेळी फार वाईट वागणूक त्यांना होती. परंतु अशाही परिस्थितीमध्ये संत चोखामेळा महाराज हे संत पदापर्यंत पोहोचले. महाराज नवे ज्ञानदेवांसारखे ज्ञानदेव महाराजांच्या समकालीन नामदेव महाराजांच्या समकालीन असलेले संत चोखामेळा महाराज हे ज्या वेळेला पंढरपूरला जायचे तेव्हा ज्ञानदेव महाराज सुद्धा चोखोबांच्या पायावर मस्तक ठेवायचे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. हे पायावरी या वारकरी संतांच्या. चोखोबा महाराज जातीने जरी महान असतील परंतु कार्याने ते इतके श्रेष्ठ होते. आणि वारकरी संप्रदाय हा भेदाभेद मानत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ. वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद मानला जात नसल्यामुळे चोखामेळा महाराजांच्या पायावर ज्ञानदेव महाराज नामदेव महाराज त्या काळचे जे समकालीन संत होते सावतामाळी महाराज हे चरणावर मस्तक ठेवायचे. कारण वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर त्या काळातला असा एकमेव संप्रदाय होता ज्या संप्रदायाने पहिल्यांदा भेदाभेद नाकारला. आणि त्यासोबतच आज महाराज अनेक महिला आमच्या कीर्तनामध्ये बसलेल्या आहेत. परंतु त्या काळामध्ये हाही अधिकार महिलांना नव्हता. परंतु वारकरी संप्रदायाने सांगितलं यारे यारे सकल जन याती भरत्या नारी नर. इथे भरत्या म्हणजे कसाही माणूस असू द्या त्यालाही प्रवेश आहे, नारीला सुद्धा प्रवेश आहे, नराला सुद्धा प्रवेश आहे. आणि हा अधिकार वारकरी संप्रदायाने दिल्यामुळे बहिणाबाई सारख्या जनाबाई सारख्या अनेक संत कवयित्री अनेक संत महिला त्या काळामध्ये घडल्या. नवे एवढा अधिकार संपन्नता झाल्या की बहिणाबाई जनाबाई काय म्हणतात बघा. कानोपात्र त्यावेळेला अभंग लिहिते, जनाबाई त्यावेळेला अभंग लिहिते. आणि जनाबाई तर म्हणते की बाबा डोईचा पदर आला खांद्यावर. जनाबाईच्या पुढे जनाबाईला एवढं बोलण्याचा अधिकार कुणी जर त्या काळात दिला असेल तर तो वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. महिलांना ज्या काळामध्ये खरात बोललेलं चालत नव्हतं अशा वेळी जनाबाई म्हणते डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी. पंढरीच्या वाटे मांडले या पाल मनगटावरी केलं घाला तुम्ही. जनी मने येसवा झाले मी केसवा निघा. जनी मने देवा झाले मी येसवा निघाले केसवा घर तुझे. जनाबाईला एवढं बोलण्याचा जो अधिकार दिला ना त्या संघटनाने दिलेला आहे. वारकरी संप्रदाय जेव्हा एकत्र आला तेव्हा समाजाला सुद्धा भीती वाटायला लागली. जनाबाईला जर विरोध केला तर वारकरी संप्रदाय आपल्यावर तुटून पडेल. ही संघटन करण्याचं कार्य ज्या महात्म्याने केलं त्यांचं नाव संत ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे संत संत कृपा फळा आली. संत कृपा संत कृपा आली. संत कृपा आली. संत कृपा
रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. वारकरी संप्रदाय नावाचं देवालय उभं करण्याचं कार्य सर्वश्रेष्ठ सर्वप्रथम ज्ञानदेव महाराजांनी केलं आणि म्हणून बहिणाबाई त्यांचा उल्लेख सर्वात सुरुवातीला करते. त्यानंतरच्या काळामध्ये होऊन गेलेले संत नामदेव महाराज. ज्ञानदेव जसं ज्ञानाचं प्रतीक आहे तसं नामदेव हे भक्तीचं प्रतीक आहे. काय अफाट भक्ती आहे नामदेव महाराजांची आणि काय कर्मवाद आहे नामदेव महाराजांचा. श्वानाची एक पाठी नामदेव घेऊनी धावे तुपाची वाटी ऐसे जग जेठी नाही कोठे. एकदा एक पुत्र आलं मंदिरामध्ये आणि नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले महाराज देवाला आणि देवापुढे नैवेद्य ठेवला आणि देवापुढे नैवेद्य ठेवल्यानंतर डोळे झाकले. देवाला म्हणजे पांडुरंगा नैवेद्य खाऊन घे आणि खाऊन घे म्हणल्यानंतर मंदिरात तेवढ्या ते पुत्र शिरलं. नैवेद्य जो होता तो भाकरीचा नैवेद्य घेऊन पुत्र पळायला लागलं. पुढे पुत्र पळायला लागल्यानंतर नामदेव महाराजांच्या लक्षात आलं पुत्र भाकर घेऊन पळालेला आहे, नैवेद्य घेऊन पळालेला आहे. नामदेव महाराज मागे एक वाटी घेऊन पळत होते. पळता 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 किलोमीटर 2 किलोमीटर पुत्रा धावत गेला. नामदेव महाराज मागे धावत होते. लोकांना वाटत होतं नामदेव पुत्राच्या मस्तकात दगड घालायला धावत असे. अनेक लोक पाहत होते. ते लोक नामदेवाला म्हणायला लागले नामदेवा थांब जरा थांब 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 राहू दे जाऊ दे त्या पुत्राने भाकर घे तर दुसरी भाकर घे. पण नामदेव महाराज मागे धावत होते 2 किलोमीटर गेला. पुत्रा थकला थांबला बिचारा. त्याला वाटतं नामदेव काही आपली पाठ सोडणार नाही. संत होते महाराज, महाराष्ट्रातले संत होते. आणि जेव्हा पुत्रा थांबला तेव्हा नामदेवाने पुत्राच्या पुढे वाटी धरली आणि पुत्राला म्हणायला लागले अरे भाकर कशी खाशील तर नरडात अडकून मरशील, तुपासोबत खा, हे तूप घे. म्हणून श्वानाची एक पाठी नामदेव घेऊन धावे तुपाची वाटी ऐसा जग जेठी नाही कोणी. असे संत जगाच्या पाठीवर कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही जे कुत्र्याच्या मागे सुद्धा वाटी घेऊन धावतात. आपण घरातल्या मागे सगळं घेऊन धावतो. हा आपल्यामध्ये संतांमध्ये फरक आहे. म्हणजे आपण नाही दुसऱ्या गावचे. अशा प्रकारे संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायामध्ये जे दुसरे संत होऊन गेले. संत अनेक झाले परंतु त्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या संतांचा उल्लेख ज्यांना बहिणाबाई इथं करतात. ते म्हणतात की नामातयाचा किंकर तेने रचिले ते आभार. आजचं कीर्तन हे चमत्कारापेक्षा आपल्याला परंपरा माहिती व्हावी म्हणून मी सांगत आहे. आणि नामदेव महाराजांनी देवापुढे प्रण केला होता की हे देवा मी तुझे 100 कोटी अभंग लिहीन, 100 कोटी तुझे अभंग लिहीन तेव्हा तुम्ही मरेल. कारण त्यांनी रामायण वाचलं होतं वाल्मिकीचं आणि ते म्हणजे रामायणामध्ये वाल्मिकीने एवढे प्रचंड मोठं काव्य लिहिलं, महाकाव्य लिहिलं. मी सुद्धा देवा तुझे अभंग लिहीन 100 कोटी. तेव्हा देव नामदेवाला म्हणाले नामदेवा कलियुगामध्ये आयुष्य फार कमी आहे, एवढ्या आयुष्यामध्ये तुझ्याकडून अभंग लिहिणे शक्य नाही. नामदेव म्हणाले मी प्रयत्न तर करून बघेन. आणि महाराज नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंग लिहिण्याची जी शपथ घेतली होती ती पूर्ण करण्यासाठी नामदेव महाराजांच्या कुटुंबातले 14 जण अभंग लेखनाचं कार्य करत होते. आणि असं चमत्काराच्या दृष्टीने सांगायचं झालं तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा अभंग लिहून घ्यायला बसले होते. आणि नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 जणांनी अभंग लिहिले. फार सगळ्या घरातले एकाच कामाला लावले नामदेव महाराजांनी लिहा अभंग. महाराज अभंग लिहिणं इतकं सोपं नाही आहे. आता तुम्ही सोखामेळा महाराजांचा उल्लेख सांगितला. ज्या समाजामध्ये पुढे येऊन एक शब्द बोलण्याची ज्यांना परवानगी नव्हती अशा सोखामेळा महाराजांच्या घरी 6 जण संत होते महाराज. ही गोष्ट आपल्याला माहिती नसेल परंतु 6 जण सोखामेळा महाराजांच्या घरी संत झाले आणि 6 जणांनी अभंग लिहिले. गंभा सरदारांचं सकल संत गाथा नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये गंभा सरदारांनी सगळ्या संतांचे अभंग एकत्र केले आहे. त्यामध्ये चोखामेळा महाराजांच्या घरच्या 6 जणांचे अभंग आहे. चोखामेळा महाराज, त्यांची पत्नी सोयराबाई, त्यांची बहीण निर्मळा, जावाई बंका, पोरगा, कर्ममेळा मुलगा त्यांचा आणि त्यांच्या घरी एक भागू नावाची बाई भांडे घासायची. ही सुद्धा त्यांच्या सोबत राहून राहून अभंग लिहायला लागली. महाराज संतांच्या सोबत राहून राहून इतर माणसं सुद्धा संत होतात. संताची या संगे बोरिया बाभळी, संताची या संगे बोरिया बाभळी, चंदनाचे संगे बोरिया बाभळी, चंदनाचे संगे बोरिया बाभळी, एकळी टाकळी चंदनची, एकळी टाकळी चंदनची,
एकरी टाकळी चंदनाची संताची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शने त्याची होती. लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला बरेच काम आहे. संत तुकाराम कधी शांत नसते. आपल्याकडे सतत काहीतरी कामं असतात आणि हे खरं आहे. संतांनीच आपल्याला ही कर्ममय सेवा शिकवलेली आहे आणि शाळेचं नाव संत तुकाराम असल्यामुळे शांत बसणे बरोबर नाही. आणि म्हणून आपण कुठचंही काम करणार आहोत. अभंगाचा परिहार लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. संत असे असतात की ते आपल्या संग ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाच्या सहवासात जर गोरी बाबळी आल्या तर त्या सुद्धा जशा सुगंधी होतात तशा संतांच्या सहवासामध्ये भक्ती न करणारे अभाविक ज्यांच्या मनामध्ये प्रेम नाही, दया नाही, माया नाही असे लोक सुद्धा भक्ती मार्गाला लागतात. हे संतांचं श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून तुकोबारायांच्या घरामध्ये 6 जण त्या काळामध्ये अभंग लिहायचे. नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 जण अभंग लिहायचे. नामदेव महाराजांनी भक्तीचा प्रसार इतका मोठा केला महाराज की प्रचार करता करता नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहेत आणि नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायामध्ये पहिले कीर्तनकार आहेत. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग गाथा लिहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका लिहिली, प्रवचन केली. पण कीर्तन कोणी ज्ञानेश्वर महाराज करत नव्हते. तर वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा जर कोणी कीर्तन केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केले. म्हणून कीर्तनाचे आद्य प्रवर्तक वारकरी संप्रदाय नामदेव महाराजांना मानतात. तसं नारदीय कीर्तनामध्ये कीर्तनाची गादी ही नारद मुनींची आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची गादी ही संत नामदेव महाराजांची आहे. आणि नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा जो प्रण केला त्यामध्ये काही अभंग त्यांनी लिहिले. पुढे ते प्रचारासाठी निघाले. सोबत ज्ञानदेवांना सुद्धा घेतलं आणि प्रचार करता 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 जर तुम्हाला ज्ञानदेवांच्या आणि नामदेवांच्या अभंगाचे त्यांच्यामधला परस्पर झालेला संवाद जर ऐकायचा असेल तर तीर्थावळीचे अभंग म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सगळे अभंग नामदेव आणि ज्ञानदेवांच्या संवादाविषयी लिहिलेला आहे. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी प्रचार करता करता वारकरी संप्रदाय तयार तर झाला होता. आता त्याचं वैभव वाढवायचं होतं, त्याला मोठं करायचं होतं. आणि जगाच्या पाठीवर हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर त्याचं कारण एक थोर प्रचार महिमा. बुद्धाने जगावर राज्य का केलं? तलवार न घेता केलं. कशाने केलं? फक्त प्रचाराने. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की आपण प्रचार केला पाहिजे. आणि म्हणून नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा प्रचार करत 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 अगदा भारत भ्रमणाला गेले. ते पंजाबमध्ये गेले. पंजाबमध्ये त्यांनी तिथल्या लोकांवर आपला प्रभाव टाकला. आणि म्हणून गुरु ग्रंथ साहिबा आदरणीय आपल्या व्हाईस प्रिन्सिपल सरांनी त्या दिवशी सांगितलं की गुरु ग्रंथ साहिबा या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा 61 अभंग नामदेव महाराजांचे आहेत. का बरं? कारण पंजाबमध्ये नामदेव महाराज मुक्कामी राहिले, तिथेच ते वृद्ध झाले. आणि पुढच्या काळामध्ये नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये घुमान या गावी देह ठेवला. महाराज आजही नामदेव महाराज आपल्या नांदेड जिल्ह्यामधल्या नरसीचे, परंतु त्यांची समाधी मात्र पंजाबमध्ये घुमानला आहे. प्रचार करत करत नामदेव महाराज महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर गेले, पंजाब पर्यंत गेले. आणि पंजाबमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे लोक त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये जोडले. आणि म्हणून नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक म्हणून ओळखले जातात. 2015 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानला झालं. तुकाराम महाराजांचे 11वे वंशज डॉक्टर सदानंद मोरे त्यावेळी अध्यक्ष होते. म्हणजे नामदेव महाराजांनी जो वारकरी संप्रदाय पंजाब पर्यंत पोहोचवला त्याचा गौरव म्हणून 2015 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सर्व खर्च पंजाब सरकारने केला. महाराष्ट्रातल्या एखाद्या संताच्या प्रेमापोटी लाखो करोडो रुपये ज्या संमेलनाला लागतात तो खर्च पंजाब सरकारने उचलला. आणि पंजाब सरकारने का उचलला? आपल्या इथे राजकारणी गेले म्हणून उचलला नाही, आपल्या इथे पुढारी गेले म्हणून उचलला नाही. संत नामदेवांनी आपली जी छाप पाडली पंजाबी लोकांवर त्या प्रेमापोटी हे संमेलन त्यावेळी 2015चं हे पंजाबला झाल्याने. म्हणून लक्षात घ्या की संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकरतेने रचिले ते आवार. आवार म्हणजे कंपाऊंड. या वारकरी संप्रदायाची सीमा लांब लांब पर्यंत येऊन पोहोचवण्याचं काम या नामदेव महाराजांनी केलं. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे नामदेव नामातयाचा किंकरतेने रचिले ते आवार. पुढे जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत वेळेच्या अभावी लवकर घेतो. पुढे जनार्दन स्वामी नावाचे जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले एकनाथ महाराज, ज्या एकनाथ महाराजांनी जेवढी अभंग रचना केली त्या अभंग रचनेमध्ये आपल्या नावाच्या आधी गुरुचं नाव झालं. हे गुरुचं श्रेष्ठत्व आहे. जनार्दन स्वामी म्हणून दत्तगुरूंची आरती बघा. एका जनार्दने श्री दत्त ध्यान. एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामीचा शिष्य असलेला एकनाथ, या एकनाथांनी ही रचना केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. गुरुच्या आधी आपल्या आधी गुरुचं नाव लावणे ही परंपरा नाथ संप्रदायाची होती. आणि म्हणून नाथ संप्रदायाचे पायी असलेले आणि वारकरी संप्रदायाला मानणारे असे जे
एकनाथ महाराज होते. या एकनाथ महाराजांनी गुरुचा महिमा आपल्या प्रत्येक अभंगामध्ये वर्णन केलेला आहे किंवा अभंगाचा शेवट गुरुच्या नावाने केलेला आहे. अशा एकनाथ महाराजांनी अष्टश्रुती भागवत असेल, वेगवेगळ्या प्रकारची भारूड असेल. नाथ महाराज सुद्धा फार गर्भश्रीमंत होते आणि ज्यांच्या घरी दररोज सतत पंक्ती उठायच्या, काय अन्नदान करावं. नाथ महाराजांनी अन्नदान करावं. पत्नीचं सुद्धा तेवढंच सहकार्य होतं. स्त्री पुरुष ही दोन चाके, जरी परस्पर सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होई आदर्श. एखाद्या घरामध्ये जर पती काहीतरी दान करणार असताना पत्नी जर नसती तर त्या घरामध्ये दररोज भांडे फेकण्याचा कार्यक्रम असतो. परंतु एकनाथ महाराजांच्या घरामध्ये पती आणि पत्नी दोघंही एकमेकासमोरच होते आणि म्हणून एकनाथ महाराजांच्या पत्नीच्या हातचा स्वयंपाक इतका सुंदर व्हायचा. महाराज असं म्हणतात की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा श्रीखंड म्हणून एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरायचा, गुरु राखायचा. आणि म्हणून असे नाथ महाराज, ज्या नाथ महाराजांनी अनेक प्रकारचं साहित्य वारकरी संप्रदायामध्ये लिहिलं आणि वारकरी संप्रदायाला मजबूत करण्याचं कार्य केलं. महाराज कुठलाही संप्रदाय असो, कुठलाही विचार असो, लिखित स्वरूपात जोपर्यंत समाजापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत संप्रदाय टिकत नाही. आणि म्हणून संप्रदायाला मजबूत करण्याचं, संप्रदायाला एक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं कार्य नाथ महाराजांनी केलं. आणि म्हणून म्हटलेलं आहे जनार्दन एकनाथ खाम दिला भागवत. आणि आजचा जो मुख्य विषय आहे, आपण ज्यासाठी इथं जमलो आहोत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. तुकोबा राय त्यांचं श्रेष्ठत्व काय सांगावं. तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व जर वर्णायला गेलं तर दिवसामागं दिवस कमी पडतील. वैराग्याचं मूर्तिमंत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचं प्रतीक, नामदेव महाराज भक्तीचं प्रतीक, एकनाथ महाराज शांतीचं प्रतीक आणि तुकाराम महाराज वैराग्याचं प्रतीक. किती कणकणीत वैराग्य असावं. नामदेव महाराजांनी जी शतकोटी अभंग लिहिण्याची जी शपथ घेतली होती त्यातले काही अभंग ते लिहू शकले नाही. आणि बाकी राहिलेले अभंग किंवा राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी नामदेवांचा अवतार म्हणून तुकाराम महाराज जन्माला आले असं म्हणतात. नामयाचा अवतार तो भक्त तुका. नामदेव महाराजांचा अवतार म्हणून तुकाराम महाराज या पृथ्वीतलावर जन्माला आले. आता यामागे अध्यात्म आहे, यामागे चमत्कार आहे, श्रद्धा आहे. आता हा ज्याच्या त्याच्या मानण्याचा विषय आहे. कीर्तन संपल्यावर मला विचारू नका तुझ्याकडे काय पुरावा आहे. बरोबर आहे ना, सांगून दिलेलं बरं राहतं. बरोबर. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी, आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग सुद्धा चमत्काराचा निवडला नाही. काल घोडके सर म्हणजे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम घ्या म्हणजे. मी म्हटलं कीर्तन संपल्यावर मला ठेवतील गेले काही खरं नाही. म्हणून हे कापे यम किंवा काही घेतलं नाही. मी म्हटलं वारकरी संप्रदाय कळला की तुकाराम महाराजांचं महत्व सुद्धा कळेल. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्रातल्या जनसामान्यांसाठी 4 ते 4,500 अनेक अभंग आता त्यांचे उपलब्ध नाही आहे. इंद्रायणीमध्ये जेव्हा ते बुडवल्या गेले तेव्हा काही अभंग जे लोकांना मुखगत होते तेवढेच आता लिखित स्वरूपात आपल्याकडे आहे. परंतु तुकाराम महाराजांनी याही पेक्षा जास्त अभंग लिहिले असावे ही यामध्ये काही शंका नाही. कारण तुकाराम महाराजांनी अनेक प्रकारचं अभंग लेखन केलं. बरं, तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस का म्हणतात. महाराज कळस म्हणजे सिद्धत्व, कळस म्हणजे पूर्णत्व. एखादं मंदिर बांधणं झालं परंतु त्या मंदिराला जोपर्यंत कळस लागत नाही तोपर्यंत ते मंदिर पूर्णत्वास जात नाही. किती सुंदर बांधलं, किती खिडक्या लावल्या, किती मार्बल लावलं, याला काही अर्थ नाही. जोपर्यंत मंदिराला कळस नाही तोपर्यंत मंदिराला महत्व नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये राहिलेलं जे कार्य होतं त्या कार्याला कळसापर्यंत नेण्याचं काम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. आणि अनेक प्रकारचे अभंग लिहिले, अनेक प्रकारची साहित्य संपदा आपल्यासाठी खुली केली. तो अमृत रस आपण जर प्राशन केला तर खरोखर आपल्या नरदेहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुकाराम महाराजांनी कळसत्व कसं प्राप्त केलं. महाराज त्यासाठी सामर्थ्य होतं, सिद्धता होती. तुकाराम महाराज एकदा कीर्तनाला एका ठिकाणी गेले. कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन सुरू झालं. कीर्तनामध्ये पंढरीनाथ महाराज की जय जयघोष झाला. आणि कीर्तन सुरू असताना त्याच्या लक्षात आलं की अरे दररोज कीर्तनाला एक व्यक्ती आपला यायचा, तो आज आलेला नाही. रामेश्वर भट नावाचा एक व्यक्ती तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला यायचा, पण ऐकण्यासाठी नाही, कुरापती काढण्यासाठी यायचा. त्याला पकडायचं होतं. ह्या तुक्याला आपण काहीतरी एखाद्या शब्दात धरायचं, त्याला मारायचं. असं तुम्ही करू नका. म्हणून तुकाराम महाराजांचे कुरापती काढण्यासाठी, चुका काढण्यासाठी रामेश्वर भट दररोज तिथे हजर राहायचे. पण तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आज रामेश्वर भट आपल्या कीर्तनात आलेले नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी चालू कीर्तन मध्ये थांबवलं आणि ते तरा रामेश्वर भटाच्या घरी गेले. रामेश्वर भट त्यावेळी बंगडीवर बसून, पाळण्या झुल्यावर बसून झोका घेत होते.
तुकाराम महाराजांना बघताच रामेश्वर भटांनी शर्मेनी मान खाली घातली, कारण दुपारी तुकाराम महाराजांना रामेश्वर भटांनी बदाबदा मारलं होतं. कालच्या कीर्तनामध्ये जी चूक झाली ती चूक झालीच नव्हती, परंतु काही लोकांना प्रत्येक गोष्टी चुका दिसतात. म्हणून त्याप्रमाणे तुकाराम महाराजांची चूक झाली असं रामेश्वर भटांनी सांगितलं. तुकाराम महाराजांना बदाबदा मारलं. महाराज मारल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये जेव्हा रामेश्वर भट दिसले नाही तेव्हा तुकाराम महाराज करा रामेश्वर भटाच्या घरी गेले. रामेश्वर भटाला म्हणाले, रामेश्वर भट बुवा, तुकोबाचा नमस्कार स्वीकार करा. तुम्ही आज कीर्तनात आलेले मला कीर्तन केल्यासारखं वाटत नाही. काही दिवसानंतर अशा त्रास देणाऱ्या लोकांची पण सवय होऊन जाते आणि मग ते हवेशी वाटतात. आणि म्हणून तुकोबाराय काय म्हणते, तुकोबाराय म्हणते की बाबा तुम्ही नसल्यामुळे मला आज कीर्तन करावं असं वाटत नाही. तुम्ही जर कीर्तनाला याल तरच मी कीर्तन करेन. रामेश्वर भटांच्या मनामध्ये विचार आला, का त्याला मी एवढं बदा मारलं तरी सुद्धा हा तुकाराम माझ्या घरी आला आणि मला म्हणतो की बाबा कीर्तनाला चला, माझं कीर्तन तुम्ही ऐकल्याशिवाय मला कीर्तन केल्यासारखं वाटत नाही. रामेश्वर भटांना आश्चर्य वाटलं. तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हटले, रामेश्वर भट बाबा, तुम्हाला मला मारल्यामुळे काही थोडं वाईट वाटत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. तुकाराम मला असं काही वाटलेलं नाहीये. तुम्ही कीर्तनाला चला. तुमचे पाय दुखतात का? तुमचे पाय चेपू का? तुकाराम महाराजासारखा अधिकार संपन्न माणूस महाराज रामेश्वर भटाचे पाय दाबायला, पाय चेपायला लागला. रामेश्वर भटाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. त्यांच्या मनामध्ये विचार आला की ज्या तुकारामाला मी काल इतकं मारलं, ज्या तुकारामाच्या अनेक चुका मी काढल्या, तो तुकाराम आज कीर्तनात मी नाही म्हणून मला बोलवायला येतो आणि मला बोलवायला आल्यानंतर माझ्याच घरी माझे पाय चेपायला सुरुवात करतो. ही अधिकार संपन्नता, हा मनाचा मोठेपणा संतांच्या ठाई होता म्हणून तुकाराम कळत आहेत वारकरी संप्रदायाचे महाराज. आणि या रामेश्वर भटाने तुकोबाला मारलं. तोच रामेश्वर भट पुढे लिहितो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे जम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे जम. नाम घेता कापे जम. नाम घेता कापे जम. नाम घेता कापे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. हा रामेश्वर भटाचा अभंग आहे. म्हणे रामेश्वर भट तुझ्या, तुका विष्णू नोहे तुझ्या. तुकाराम हे विष्णूचा प्रत्यक्ष अवतार आहे आणि म्हणून विष्णूपेक्षा तुकाराम महाराज वेगळे नाही. रामेश्वर भटाला लक्षात आलं महाराज. ज्या मंबाजीने तुकाराम महाराजांना त्रास दिला त्या मंबाजीला सुद्धा लक्षात आलं महाराज. रामेश्वर भटाच्या अंगाचा जेव्हा दाह व्हायला लागला तेव्हा तुकारामांच्या अभंगाचं एक चरण वाचल्याबरोबर तो दाह शांत झाला. इतका अधिकार संपन्नता, इतका मनाचा मोठेपणा महाराज. आपल्याला जर कोणी दोन शिव्या दिल्या तर आपण त्याच्या तोंडाकडे 6-6 महिने बघत नाही, परंतु ज्यांनी काल मारलं त्याला आज बोलवायला जाण्याचा जो मनाचा मोठेपणा आहे हा तुकाराम महाराजांकडून घेण्यासारखा आहे. आणि म्हणून ते वारकरी संप्रदायाचे कळस आहे महाराज. नुसतं कळस बसवायला गेलेला माणूस म्हणजे कळसाचा फार तो व्यक्ती. एखादा राजकारणाला आपण बोलावतो, त्याच्या हाताने कळस बसवतो, म्हणजे कळस बसवणं हे राजकारणाचं फार श्रेय आहे असं काही नाही आहे. त्याच्यासाठी मेहनत घेणारे दुसरेच असतात, बसवणारा तिसराच असतो. परंतु कळस बसवण्याचं काम नाही केलं. बहिणाबाई काय म्हणतात, तुकाराम महाराज स्वतःच कळस आहे. तुका झालाच ते कळस. तुकारामाने बसवलेला कळस नाही म्हटलं बहिणाबाईने. बसवणारे तर कोणी बसवतात, मला उद्या बरोबर तुम्ही बसवतो, पण आपण एवढे अधिकार संपन्न आहेत का? परंतु तुकाराम महाराज हे स्वतः कळस होते आणि कळस म्हणजे पूर्णत्व. वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं पूर्णत्व देण्याचं कार्य तुकाराम महाराजांनी केलं म्हणून ते वारकरी संप्रदायाचे कळस आहे महाराज. एकदा तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगतो. तुकाराम महाराज एकदा भंडारा डोंगरावर गेले आणि 15-20 दिवस घरी आले नाही. तिकडेच आपली तपश्चर्या करत बसले. तिकडेच बराच वेळ निघून गेला आणि इकडे त्यांची दुसरी पत्नी जिजाबाई, पहिली पत्नी आवली आणि दुसरी जिजाबाई. पहिली पत्नी वारल्यानंतर तुकाराम महाराजांना दुसरी पत्नी करायला लावली घरच्यांनी आणि मग जिजाबाई सोबत लग्न झालं. जिजाबाई सोबत लग्न झाल्यानंतर एकनाथ महाराजांच्या घरी दोघेही समोर, इकडे दोघेही असे होते विरोधाभासी. तुका म्हणे देवा बाईला कर्कशा जनातुनी लथा उठवली. तुकाराम महाराज म्हणतात की बरं झालं, बरं हे फार विचार करण्यासारखं आहे. जी परिस्थिती तुकाराम महाराजांना लाभली होती त्या परिस्थितीला सकारात्मकतेने घेण्याची ताकद तुकाराम महाराजांकडे होती. बाई कर्कशा होती ना, तुकाराम महाराज म्हणजे बरे झाले देवा बाईनं कर्कशा जनातुनी लथा उठवली. बाई कर्कशा होती, दिवसभर मागं लागायची म्हणून मला ना इतकं मस्त वाटत आहे. तिने कर्कशपणा केल्यामुळे माझं मनच निघालं त्या घरावरून. आता मला ना देवाकडे जावं असं वाटते. ती जर गुलू बोलणारी असते मी गेलोच नसतो कधी.
पण तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की कर्कश आहे म्हणून तर मी इकडे आलो आहे ना. संसार तापे तापलो मी देवा करिताया सेवा प्रपंचाची मनोनिया तुझे आठविले पाय ही माझी माय पांडुरंगी. संसारामध्ये तापल्याशिवाय त्रास झाल्याशिवाय ईश्वर आठवत नाही. तुकाराम महाराज खोटेपणा मांडत नाही. तुकाराम महाराज सांगत नाही मला सिद्धता प्राप्त झाली मला चमत्कार घडला मी गेलो. ते म्हणतात इकडं कंटाळलो म्हणून तिकडे गेलो. म्हणून तुकाराम महाराज बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा गेली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला मन संसार. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं देवा दिवाळ निघालं माझं. श्रीमंत असतो तर तू कधी आठवलाच नसता. बरं झालं दिवाळ निघालं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा गेली. बरं झालं दुष्काळामध्ये बायको गेली लेकरं गेले. बरं झालं हे सकारात्मक दृष्टी बघा. आपलं थोडं काही झालं दिवसभर ते असंच का झालं असेल तसंच का झालं असेल. परंतु तुकाराम महाराजांना कितीही वाईट परिस्थिती आयुष्यात आली असेल त्यांनी त्या गोष्टीला सकारात्मकतेने घेतलं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा गेली अनुतापे तुझे राहिले चिंतन. त्या त्रासामध्ये मी तुझं चिंतन करत राहिलो देवा तुझ्या मार्गाला लागलो. म्हणून महाराज एक लक्षात घ्या जीवनामध्ये जेवढं दुःख जास्त तेवढे आपण मार्गावर राहतो व्यवस्थित. आणि सुख जर जास्त झालं तर आपण गाडी कधी रुळावून खाली उतरत ते सांगता येते. अनेकांची उदाहरणं आहेत. आता त्यातली उदाहरणं सांगण्याची गरज नाही. आपण सर्व जाणकार आहात. आणि म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला दुःख आलं त्या त्या वेळेला त्यांना खरा मार्ग मिळाला. म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला बायका लेकरं मेली आणि त्यावेळी जो दुष्काळ पडल्यामुळे जे दुःख तुकाराम महाराजांना भोगावं लागलं त्या दुःखामधून त्यांना ईश्वर आठवला. प्रत्येकाचं असंच आहे. तुकाराम महाराज सुद्धा सामान्य माणूस होते. आपण त्यांचं दैवीकरण केलं हा भाग वेगळा. तुकाराम महाराज हे देव नव्हते. तुकाराम महाराज त्या काळातला परिवर्तनवादी संत होते. समाजाला एक वेगळा विचार देण्याचं कार्य तुकाराम महाराजांनी त्या काळात केलेलं आहे. म्हणून त्यांनी चमत्कार केले काय हे भाग वेगळा. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचा आहे त्यांनी जो समाजाला विचार दिला तो आपण प्रत्येक घराघरामध्ये जर पोहोचवला तर प्रत्येक घर सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक लहान लहान गोष्टीवर तुकाराम महाराजांनी विवेचन केलेलं आहे. भांडणांवर केलं समाजाच्या वागणुकीवर केलं व्यसनावर केलं अंधश्रद्धेवर केलं. प्रत्येक गोष्टीवर तुकाराम महाराजांनी अभंगातून विवेचन केलेलं आहे. ते जर आपण आपल्या अंतर्मनात धरलं तर आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सकारात्मकता स्वीकारली होती. भंडारा डोंगरावर तुकोबा गेले 15 दिवस घरी आले नाही. 15 दिवसांनी जेव्हा ते घरी आले घरी आल्यानंतर बायको त्यांची घराच्या अंगणामध्ये भांडे घासायला बसली होती. तेव्हा बेसिंग नव्हते त्याच्यामुळे ती बाहेर बसली होती. बाहेर एखाद्या झाडाखाली त्यावेळी बाया भांडे घासायच्या. रात्रीचे भांडे जिजाबाईंनी अंगणात आणले. झाडाच्या खाली भांडे घासायला बसली आणि भांडे घासताना बाया खरकट पाणी जे असतं ते एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून ठेवायच्या. आता ठेवतात का माहिती नाही पण तेव्हा ठेवायच्या. तेव्हा अशा वेगळ्या पातेल्यामध्ये काढून ठेवायच्या. का बरं? कारण तेव्हा नाली असेल काही असेल त्यामध्ये अन्न टाकू नये किंवा ते अन्न तसं विचित्र याच्यामध्ये मिसळू नये. आणि म्हणून ते झाडाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी टाकावं ज्याच्यावर पाय पडणार नाही. ही फार सुंदर संस्कृती आपली होती. आणि म्हणून ते खरकट पाणी सगळं भांडे घासताना एका पातेल्यामध्ये वेगळं काढून ठेवायच्या. जिजाबाईंनी ते सगळं खरकट पाणी एका पातेल्यामध्ये काढलं आणि भांडे घासत होती. आणि 15 दिवसापासून तुकोबा घरी नाही हा राग तिच्या मनामध्ये होताच. आणि त्यावेळेला सकाळी सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे 10-11 वाजताची वेळ असेल. उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन फार तापत होतं. 11 वाजता जर तुम्ही विदर्भात गेले तर किती ऊन असते तुम्ही बघा. पण तुकाराम महाराज इकडेचे होते. तिकडे पण तेवढं असेल थोडं फार काही ना काही. 11 वाजता उन्हाळ्याचे दिवस होते. विदर्भ आठवतोच थोडा मध्ये मध्ये. जननी जन्मभूमी स्वर्गात ती घरी असेल. असं जरी असलं तरी मी मराठवाड्याला फार मानतो. अनेकदा मी तुमच्या गंमत जरी करतो तरी पण आज खऱ्या अर्थानं सांगतो मराठवाड्या एवढे सज्जन शांत लोक विदर्भात नाही. बरोबर. कारण मी जर विदर्भात असतो आणि मी जर मराठवाड्याचा म्हणून जर विदर्भात गेलो असतो तर मी आता मार खाल्ला असता. परंतु इथं राहून मी कधीही अनेक आमच्या मित्रांची टिंगल टवाळी करतो गंमत करतो. त्यामागे उद्देश वाईट नसतो. हेतू समजून घेतला पाहिजे. आणि असं करत असताना कुणालाही कधी राग येत नाही. आज सकाळी नागराळे सर सुद्धा तेच म्हटले की तू इथं येऊन आम्हाला भाषण द्यायला लागला का. मी म्हटलं तुम्ही ऐकून घेता म्हणून मी देतो. श्रोता असल्याशिवाय वक्त्याला काही किंमत नाही आहे. आणि म्हणून तुमचा अधिकार मोठा आहे. तुम्ही माझ्यासारख्याला ऐकून घेता आणि म्हणून मी इथं बोलू शकत आहे. म्हणून विदर्भ मराठवाडा हा भेद नको. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. आपला भारतीय संप्रदाय सांगतो की विश्व माझं घर आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कथायदानामध्ये म्हणतात आता विश्वात्मके देवे. आता महाराष्ट्रातले देवे म्हटलं नाही. आता भारतातले देवे पण म्हटलं नाही. आता विश्वात्मके देवे येणे वागणे तोषावे तोषोनी मद द्यावे पथायला नाही. आपल्या संतांनी विश्वव्यापक भावना मांडली आहे महाराज.
साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेम अर्पावे. गावाला, घराला, शाळेला नाही, जगाला. म्हणून आपली परंपरा जी आहे ती फार मोठी आहे. तुकडोजी महाराजांचं सुद्धा वाक्य आहे की विश्वात्मक देवा. तुकडोजी महाराजांची जी प्रार्थना आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी विश्वात्मक देवाचा उल्लेख केलेला आहे. कारण वसुधैव कुटुंबकम आमची संस्कृती आहे. असू द्या, तो भाग वेगळा. तुकाराम महाराज त्यावेळी भंडारा डोंगरावरून घरी आले. बायकोनी खरकट पाणी बाजूला काढून ठेवलं होतं. उन्हाळ्याचा वेळ होती, उन्हाचे दिवस होते. आणि तुकाराम महाराज दरवाजात आल्याबरोबर जिजाबाईला राग आला. म्हणजे 15 दिवस टाळ कुटायला गेला होता, आता कुठून आला बाबा? घरामध्ये अन्नधान्याची चणचण आहे, लेकरं बाळ उपाशी, तुला काही चिंता नाही. आता 15 दिवसांनी उगवला. तुकाराम महाराजांच्या बायकोला राग येणं साहजिक होतं महाराज, कारण 15 दिवस महाराज जेव्हा भक्तीमध्ये लीन व्हायचे तेव्हा घरामध्ये अन्नान्न दशा होती, पण ती सुद्धा ती सहन करत होती. आणि तुकाराम महाराज जेवले की नाही म्हणून भंडारा डोंगरावर जर आहे असा शोध लागला तर जिजाबाई भाकरी घेऊन जायची. जेवून घ्या, किती भजन म्हणणार, जरा खाऊन घ्या 2 घास. ते बायकोचं प्रेम होतं. तुकाराम महाराजांची बायको वाईट नव्हती, परंतु परिस्थितीमुळे तिला तसं वागावं लागत होतं. घरातली परिस्थिती वाईट होती आणि त्या परिस्थितीमुळे तिला त्रास व्हायचा, मुलं बाळ सांभाळावी लागायची. तुकाराम महाराजांचं मन त्यावेळी संसारातून ओढलं होतं, वैराग्य प्राप्त झालं होतं. आणि म्हणून जिजाबाई तुकोबांच्या मागे लागायच्या, त्यांना रागवायच्या, बोलायच्या, लोकांना सुद्धा सांगायच्या. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. येडा जातो बाई पंढरीशी, येडा जातो बाई पंढरीशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. कुटकाची टाळ कुटकाची विना करी येणं धरा पंढरीच्या, माझ्या माय बापे बरे नाही केले आणि पदरी बांधले भिकाऱ्याच्या. हे मी सांगत नाही, हे अधिकार संत निळोबाराय सांगतात. आणि म्हणून निळोबारायांचा अभंग आहे की तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, येडा जातो बाई पंढरीशी, माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माझ्या 4 बहिणी नांदती सुखाच्या, माझी कर्मरेषा ऐशी कैसी. हे जरी सांगत असल्या जिजाबाई तरी सुद्धा तुकारामांवर प्रेम सुद्धा जिजाबाईचं तेवढंच होतं. तुकाराम महाराज अंगणामध्ये आले, जिजाबाईंनी खरकट पाणी बाजूला काढून ठेवलं. तुम्ही मला याच्या पुढे जातो की नाही? जातो. खरकट पाणी एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं आणि जिजाबाईला जसे तुकाराम महाराज अंगणामध्ये दिसले तर जिजाबाई उठल्या. रागामध्ये ते खरकट्या पाण्याचं पातेलं घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या अंगावर खरकट पाणी फेकलं. तुकाराम महाराजांच्या अंगावर खरकट पाणी फेकल्यानंतर, महाराज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने काठी घेऊन बायकोला बजाडलं असतं, परंतु तुकाराम महाराज हे कळस होते वारकरी संप्रदायाचे, ते सिद्धत्व त्यांनी प्राप्त केलं होतं. म्हणून तुकोबाराय बायकोला म्हणाले, जिजा किती प्रेम आहे ना तुझं माझ्यावर. अगं भंडारा डोंगरावरून नवरा तावून सलापून उन्हाच्या धडा सोसून आला, म्हणून आल्या तू माझ्या अंगावर थंड पाणी टाकलं. बघा, ही फार पराकोटीचं वैराग्य आणि पराकोटीची मनाची शांती, म्हणजे मनाचं इतकं निर्मळपण तुकाराम महाराजांकडे होतं की त्यांना कधी राग येऊ दिला नाही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये. आणि आहे त्या गोष्टीला स्वीकार केलं. वास्तविक पाहता बायकोनी पाणी रागाने फेकलं होतं, पण त्याला सुद्धा सकारात्मक दृष्टीने घेण्याची जी वृत्ती तुकाराम महाराजांकडे होती ती आपण घेण्यासारखी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहे. पुढे वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांनी जे नामदेव महाराजांचं कार्य राहिलं होतं ते राहिलेलं कार्य 4000 अभंग लिहून पूर्ण केलं. आणि खऱ्या अर्थानं तुकाराम गाथा नावाच्या गाथेच्या माध्यमातून समाजाला ज्ञानामृत पाजण्याचं कार्य केलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं हे श्रेष्ठत्व त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केलं. म्हणून वैराग्य मूर्ती आणि कर्मवादी सेवा असलेले संत तुकाराम महाराज आहेत. पुढच्या काळामध्ये काही जण म्हणतात की तुकाराम महाराजांचा पुढचा अवतार म्हणजे संत गाडगे बाबा. आता याला सुद्धा काही पुरावा नाही आहे, पण लोक म्हणतात हा श्रद्धेचा भाग आहे की ज्यांनी कर्मवादी सेवा शिकवली, ज्यांनी समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरांवर प्रहार केला, असे विदर्भरत्न असलेले गाडगे बाबा. माझ्या डेबुजी सारखा संत कुणी नाही जगी, ज्यानं ऐकी येले बोलताना रुदलिले सुगी, किडे जनमती किती कोण मोजते त्याहेले, हिरा तसाच व्हावागा पुन्हा मराठी मायेले. तुकाराम महाराजांसारखेच वैराग्य मूर्ती असलेले गाडगे बाबा हे त्यांचे पुढचे पाईक आहे असं म्हणतात. गाडगे बाबांनी घराघरापर्यंत अभंग पोहोचवले. अतिशय साध्या सोप्या वाणीने त्यांनी हा प्रचार प्रसार केला. परंतु 4000 अभंग लिहून वारकरी संप्रदायाचं नामदेव महाराजांच्या हाताने राहून गेलेलं काही कार्य पूर्णत्वास नेण्याकरिता संत तुकाराम महाराजांनी अवतार घेतला. आणि तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचं हे कार्य पूर्ण केलं. म्हणजे वारकरी संप्रदायाला कळसत्वापर्यंत नेलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. बहिणी माने फडकती वाजा,
माने फळकती भजा बहिणी माने फळकती भजा माने फळकती भजा बहिणी माने फळकती भजा बहिणी माने पडकती भजा बहिणी माने फळकती भजा बहिणी माने फळकती भजा बना केले बोजा निरूपणा केले बोजा निरूपणा केले बोजा ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया निरूपण केले बोला निरूपण केले बोला निरूपण केले बोला ज्ञानदेवे रचिला पाया रचिला पाया उभारिले उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया परिहार संत कृपा झाली इमारत पळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांबविदला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फळकती ध्वजा निरूपण केले ऊर्जा. सगळ्यात शेवटी बहिणाबाई म्हणतात की वारकरी संप्रदायाचे माझ्यावर जे उपकार आहेत या उपकारातून उतराई होण्याकरिता मी ध्वजा झाली आहे.
भजतो कळसावरी सर्वात्मक गुरुदेवा. सगळं झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी मी या कळसाची ध्वजा झाली आणि मला ध्वजा होण्याचं पुण्य ज्यांनी प्राप्त करून दिलं ते या सगळ्या संतांचे उपकार आहेत. आणि म्हणून या सगळ्या संतांचे उपकार वर्णन करण्याचा, या संतांचा महिमा आपल्याला सांगण्याचं कार्य अभंगाच्या या 6 चरणांच्या माध्यमातून मी केलेलं आहे असं बहिणाबाई अभंगाच्या शेवटच्या कळ्यामध्ये म्हणतात. आणि महाराज हा अभंग आज आपण कीर्तन होती सेवेकरिता निवडला होता. आदरणीय संचालक साहेब असेल, आदरणीय प्राचार्य मॅडम असेल, आदरणीय उपप्राचार्य सर असेल, आदरणीय समन्वयक सर, आदरणीय समन्वयक मॅडम असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सदैव प्रेरणा देत असणारे आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी असेल की जे अतिशय प्रेमाने माझ्यासोबत अनेकदा अनेक शिक्षकांनी मला कीर्तनाला त्यांच्या गावी नेलेलं सुद्धा आहे. 1-2 मी जाऊन आलो. आणि आणखी एक सांगतो महाराज, कीर्तनाची जी परंपरा ही नामदेव आणि नामदेव महाराजांनी आपले जे नारद मुनी होते त्यांच्यापासून चालत आलेली आहे. आणि कीर्तन हा व्यवसाय नाही. सगळ्यात महत्वाचं आज मला इथून सांगावं असं वाटते, कीर्तन हा व्यवसाय नाही. अनेक परंपरा अशा आहेत की कीर्तनकार महाराज स्वतःच्या गाडी बैलांनी कीर्तनाला जायचे, येताना फक्त नारळ आणायचे, तोही दिला तर घ्यायचे. कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माझं अर्थाची स्वप्न कळा घेतसे गंगा स्नानाचा हुरडा तरिका साधुत्वाचा सोहळा. ऐक बाबा, नुसतं पैशाचं स्वप्न जरी पडलं तरी गंगेमध्ये स्नान केल्यावर सुद्धा जे पाप क्षालन होत नाही, मग संध्याकाळी कीर्तन संपल्यावर पाकिट घेणारा महाराज खरंच महाराज म्हणावा का? ही आज खरंच विचाराची गरज आहे. कारण कीर्तनाची परंपरा पैसे घेण्याची नाही. म्हणून मी सुद्धा बरेचदा कीर्तनाला जाताना पैसे गिसे काही बोलून जात नाही. कुणाला पैसे सांगून आलो असेल तर भेटा, म्हणून दिले तर घ्यायचे, पण तो आकडा खूप नसावा, अतिशय जास्त नसावा. प्रेमानं दिलेला स्वीकारलं पाहिजे कुठे. परंतु आज जी संप्रदायामध्ये लाखाची बोली लागते कीर्तनासाठी ती चुकीची आहे. म्हणून तोंडाने सांगून जाणारे कीर्तनकार मी तरी कीर्तनकार मानत नाही. कुणीतरी आनंदाने प्रेमाने येण्या जाण्याचं भाडं द्यावं. कुणीतरी येता जाता गाडीला पैसे लागतात. पुष्कर सर एकदा माझ्यासोबत आले होते, तेव्हा त्यांना येण्या जाण्याचं भाडं म्हणून 1500 रुपये त्या माणसाने दिले होते. तर ते पुष्कर सर मला म्हणजे याच्या पुढे जर कीर्तन असं सांगत जा, पेट्रोल 500 लागलं होतं, 1500 घेतलं. आणि म्हणून कीर्तनाची जी अशी परंपरा आहे महाराज, ती परंपरा टिकवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांनी जो विचार आपल्यापुढे मांडला तो पुढे नेण्याचं कार्य आज आपण तुकाराम विजयाच्या निमित्तानं केलं पाहिजे. झालेली सेवा मद पामराला जी आली होती ती पूर्ण करण्याचं कार्य पहिल्यांदा तर भीती वाटली होती की करू शकतो की नाही. कारण बाहेरच्या लोकांपुढे करणं सोपं असते, आपल्या माणसांपुढे करणं खूप कठीण असते. बाहेर काही सांगितलं तर तुम्हाला काय कळून जाणार, सांगायचं मी हिमालयातून आलो आहे, कुणाला काय माहिती आहे, काय वाटतं त्यांना खरं आला असेल कदाचित, पण तुम्हाला माहिती आहे मी कुठून आलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही मान्य करणार नाही. म्हणून अनेक प्रकारच्या चुका आपण इथं झाकू शकत नाही. बाहेर काही सांगितलं त्याचे पसून जाते. आज जरा ताण आला होता डोक्यावर, पण एक लक्षात घ्या महाराज, मी तुम्हाला आधीच सांगितलं बहुत सुकृताची जोडी. कीर्तनाची कधी तयारी करून गेलो नाही आणि केली तर मग आठवतच नाही पुढचं काही. या गादीमध्ये इतकी पावर आहे, इतकी ताकद आहे की कीर्तनाच्या गादीवर तुम्ही उभे राहिले की आपोआप तुम्ही बोलता. हे नामदेव महाराजांची पुण्य आहे. गादी म्हणून तर घोंगडं दिलेलं आहे. आता घोंगडं नव्हतं पण आता सतरंजीवर पण आलं, भागू का? परंतु हे सगळं फार हे कमरेला का बांधावं याच्यामागे सुद्धा कारण आहे. खाली घोंगडच का घ्यावं कारण आहे. प्रत्येक गोष्टीची कारणं शास्त्रामध्ये आपण तपासून पाहावी, ती आपल्याला वाचायला मिळेल, बघायला मिळेल. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुकोबाचा जो विचार आहे तो आपण घराघरापर्यंत न्यावा, एवढीच आजच्या दिनी या तुकाराम विजयाच्या निमित्तानं विनंती करतो. आणि लांबलेली जी कीर्तन सेवा आहे, फार मोठी मोठी माणसं कीर्तनामध्ये बसली आणि त्यांनी माझं श्रवण करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचेही फार आभार मानतो. गोडके सर कालपासून म्हणत होते अभंग सांगा, वाजवताना ताल जाऊ नये. आणि सगळ्यात महत्वाचं कीर्तनाचा सराव नसताना सुद्धा आमच्या सर्व शिक्षिका भगिनी ज्या आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशी साथ दिली. वैराग्य असेल हे सगळे कीर्तनाच्या परंपरेचे लोक आहेत. परंतु आपल्या स्त्री वर्गाला बऱ्याचदा कीर्तनामध्ये उभं राहण्याची सुद्धा परवानगी नसते. बरेच असे संप्रदाय आहेत की ज्यामध्ये स्त्रीला उभं सुद्धा राहू देत नाही कीर्तनामध्ये. परंतु आपण वेगळे आहे. संत तुकाराम शाळा आहे, जगापेक्षा सगळं आपलं वेगळं आहे. आणि म्हणून आपण मागे सुद्धा स्त्रियांना उभं केलं. आणि म्हणून अशा प्रकारे कीर्तनाची ही जी सेवा आहे ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न अल्पमतीने केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर करा.
सर्वांनी विठ्ठलाच्या प्रबोधनाची आणि नामस्मरणाची सेवा अशीच तुमच्या सर्वांच्या हाताने घडत राहो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. अतिशय अभ्यासपूर्ण अशा हरी कीर्तनाचा लाभ आत्ताच आपणा सर्वांना मिळालेला आहे. खरोखरच संत साहित्य म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत उगवलेलं 9 लाख खाली सोनं म्हणावं लागेल. याचा अनुभव आपण आत्ताच याची देही याची डोळा घेतला आहे. तरी मी आदरणीय संचालक सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय प्राचार्य मॅडम, उपप्राचार्य, कोऑर्डिनेटर, परम श्रद्धेय हरिभक्त परायण अनुप महाराज, आणि शिक्षक साथी, आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला. आपल्या विद्यालयामध्ये म्हणजे हे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल अशी एक खाण आहे, त्याच्यामधून अनेक हिरे, माणिक, मोती, पाचून हे बाहेर पडतात. कारण का ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस कम्प्युटरनं जाणारे लोक सुद्धा बिल क्लिंटन झाले आणि एक नवीन परंपरा आपण निर्माण केली विद्यालयामध्ये. आणि एक उत्कृष्ट अध्यापन त्यावेळेस आपण कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून केलं. आज मला विशेष आनंद वाटतो की संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये शिक्षकच नाही तर महान संत सुद्धा आहेत आणि शाळेत अत्यंत सुंदर कीर्तन केलं. मी तर सांगतो महाराज, पिकलिया शेंदे कडूपण गेले, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले नारायणे. एखादी शेंदाळ असतं, शेंदाळ शेतामध्ये, आता इथं माहिती आहे की नाही कुणाला माहीत नाही, शेंदाळ असतं जे रब्बीच्या पिकामध्ये येतं आणि ते पिवळं झाल्यानंतर पिकलिया शेंदे कडूपण गेले, ते त्याचं कडूपण जातं. तसं हरिभक्त परायण अनुप महाराजांच्या कीर्तनानं मला वाटतं की जर तुमच्यामध्ये काही दोष असतील, हे काही असेल, ते सगळं आज धुवून गेलेलं आहे आणि जोड पण तुम्हाला निर्माण होतो. कारण काही काही वेळेस असतं की आपण शिक्षणामध्येच आपलं सर्व जीवन आपण समर्पित करतो, परंतु जगामध्ये सर्वात महान जर काय असेल तर हे वारकरी संप्रदायाचं कार्य. महाराज तिथं गेल्याशिवाय हे समजत नाही. आज आमचे घोडके महाराज असे काही गायला लागले, मी सुद्धा तल्लीन झालो तिथं. आता सुंदर आमचे वैरागकर महाराज, आम्हाला असं वाटायचं की शिक्षकामध्ये वैरागकर सर म्हटल्यानंतर जरा थोडंसं वेगळंच मनामध्ये विचारायचा, परंतु आज त्यांचा याच्यावरती जोरात झाल्यानंतर मॅडम आपल्याला आता फीडबॅकमध्ये 100% फीडबॅक इकडं घोडके महाराज, वैरागकर महाराज, अनुप महाराज तर 100%च्या पुढे गेले.
तिचा थोडंसं तब्येत ही पण फारच सुंदर आहे. अति म्हणजे मला माहीत होतं तुम्ही कीर्तन करता. आपण एक नवीन झाले पाहिजेत. आज अनुप महाराज झाले, उद्या नाना महाराज होतील, दिवरी महाराज होतील, पुन्हा इकडं श्रद्धा बहिणाबाई होतील. हा मराठीचे जे आहेत सगळे, कारण त्यांना हे माहीत पाहिजे संतांचा इतिहास किंवा संतांनी दिलेली शिकवण, त्यांनी केलेलं समाजकार्य, एक क्रांती. आज तुम्हाला कीर्तनातून एक विशेष बोध झाला असेल की या वारकरी संप्रदायाचा जन्म कसा झाला. संत ज्ञानेदेवे रचिला पाया, उभारले देवालया. हे फार सुंदर. ज्ञानदेवानी पाया रचला आणि नामदेव झाले जिंकड. नामदेवानी पुढे त्याला वेगळं रूप दिलं. त्याच्यानंतर नाथ महाराजांनी त्याला आणखी फोपावलं आणि मग तुका झाला शेकड. हे वारकरी संप्रदायाची महान परंपरा. अनेकांनी संतांची नावं घेतली. तसं आपण ॲन्युअल डेच्या टायमाला सगळे संत आपण माहीत करून घेतले. बऱ्याच लोकांना संतांची माहिती झाली. चोखामेळा असेल, सेनानारी असतील किंवा आणखी बरीच संतांची परंपरा आपण त्यावेळेस अभ्यासली. आणि आज तर असा म्हणजे सुंदर अभंग घेतला ना, मला फार आवडला. कारण या विद्वान लोकांना हाच अभंग आवश्यक होता. जर तुम्ही म्हटले असते ना की आवली जिजाबाई त्याचं जर सांगत बसले असते तर पुढे पंचायत झाली असते. पण आज तुम्ही एक गोष्ट सांगितली की आवली म्हणजे जिजाबाई कर्कशा होती म्हणून तुकाराम महाराज परमेश्वराकडे गेले, अशी महाराजांनी स्टेटमेंट केलं. आता तुम्ही सगळ्यांनी बोध घ्या. तुम्ही सुद्धा कर्कशा व्हा, तरच तुमचे महाराज महाराज होतील. आणि तुम्ही जर गुलगुलू बोलत बसले, असंच म्हटले तुम्ही जर गुलगुलू बोलत बसले तर ते महाराज देवालयात जाणार नाही. हाच बोध घ्यायचा. फार सुंदर कीर्तन केलं. अनुप सरांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि काही लोकांना वाटलं असेल की त्यांच्या चरणी माथा ठेवला. उपस्थित साथी तुम्हाला माहीत नसेल, मी सुद्धा वारकरी संप्रदायातला आहे. मी प्रवचन करतो भगवद्गीतेवर आणि ज्ञानेश्वरीवर. कीर्तन नाही करत. आजचं कीर्तन पाहण्यानंतर असं प्रोफेशनल महाराज होते. अरे प्रत्येक गोष्ट पाहत तुम्ही आम्ही हे जास्त एवढं सुंदर झालं की आता संत तुकाराम हे मॉडेल स्कूल जे आहे आपलं, ते सोडून जरी गेले तरी भूतलावरती अगदी दररोज कीर्तन केलं तरी कोण पाकिट आणलंय ना, तरी कशाची चिंता नाहीये. सगळे आपण आपल्या जरी इथून जरी बाहेर पडलो तरी या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्ये एवढी किमया आहे की आपण कमवू शकतो. असं नाही. पण सुंदर कीर्तन होतं आणि त्यांचं पाठांतर अभ्यास एवढा वास्त आहे की अनेक अभंग त्यांनी म्हणून दाखवले, अनेक सुभाषितं म्हणून दाखवली आणि सुंदर त्याच चालीरीतीवरती असं कीर्तन झालं. टाळकरी सुद्धा फार सुंदर होते. आणि महाराज भाग्य लागतं. ही संत तुकाराम नॅशनल स्कूल आहे. बाहेर तुम्ही टाळकरी गेला तर सगळे पुरुष मंडळी दिसेल. आमच्या इथं सगळे महिला मंडळी टाळकरी. हे संत तुकाराम नॅशनल स्कूलची परंपरा आहे की आमच्या जडीस्थळी काष्टी पाशांचा परमेश्वर भरलेला आहे. आमच्या रोमरोमामध्ये सुद्धा परमेश्वर आहे, भक्ती आहे. आणि आपण फार सुंदर सांगितलं. फार आनंद वाटला. खरोखरच आपण सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून आणि मी सांगत होतो मी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. याचं कारण असं आहे की ती नारदाची गादी आहे. माझे टीचर्स तुम्ही वर्गामध्ये ज्यावेळेस उभे राहताना तिथं सुद्धा ती सुद्धा नारदाची गादी आहे. कारण ज्या मुखातून किंवा जे अध्यापन होतं किंवा जे आपण ज्ञान देतो तर ते ज्ञान देणारा प्रत्येक माणूस, तो शिक्षक असो की आणखीन वारकरी असो किंवा संत असो किंवा महाराज असो, ते ज्ञान जे असतं ते फक्त नारदाच्या गादीवरून दिलं जातं. वाल्याचा वाल्मिकी झाला.
वाल्याचा वाल्मिकी झाला केवळ नारदाच्या एका वाक्यामुळे. आज आमचे अनुप महाराज काल माझ्याकडे आल्या, कोमल मॅडम आणि शर्मिला मॅडम दोघी जणी आल्या. मला वाटलं की उद्या तुकाराम बीज आहे आणि आपल्याला तुम्ही भाषण द्या आणि आणखीन एक टीचर भाषण देतील. त्यामुळे भाषण सोडून द्या, आता आज कीर्तन करूया. मला माहिती होतं अनुप महाराज कीर्तन करतात आणि म्हणून मी त्यांना सजेशन केलं की अनुप सरांना सांगा की उद्या तुमचं कीर्तन आहे. आणि काल दुपारी सांगितलेलं आहे, मला वाटतं 4 दुपारी, आणि आज अनुप महाराजांनी कीर्तन केलं. इतकं सुंदर. आय बिकम व्हेरी हॅपी फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. आय कंग्रॅच्युलेट. फारच सुंदर, फारच सुंदर. जेवढं वाखणा, जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. आणि तुमच्या पेटीचा संगीत विभाग फारच आज सुंदर गायले तुम्ही. वाजताना पखवाज कमी पडला पण मला, कारण मी कीर्तनात नेहमी जातो आणि ज्यावेळेस ते तुळशी हार गळा त्यावेळेस असा जोरात पखवाजाचा दाब पडली पाहिजे होती. वैराकर महाराज तुमचं इथे फक्त भलं थोडं कमीच झालं तिथं, त्यात सुधारणा करून घ्या. तुम्ही मात्र जोरात बसलाच पाच जणी सगळे. तर सर्वांना धन्यवाद, सर्वांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशीच कीर्तन करीत जावी, अशाच प्रकारचा बोध देत जावा. आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आपण संत तुकाराम महाराजांच्या शाळेमध्ये अशी पुढेही चालूया. आपल्याला आणखीन काही प्रवचन वगैरे महाराज लोकांना घेऊन यायचे आणि अशेंब्लीमध्ये विद्यार्थ्यामध्ये सुद्धा याच्याप्रमाणे भक्तीचं हे बीज पेरलं गेलं पाहिजे आणि प्रत्येकामध्ये हे भक्ती असली पाहिजे. माय डिअर टीचर्स, आय वुड लाईक टू टेल यू नाउ टुडे, मी शून्य होतो आणि अत्यंत खडतर परिस्थितीने मी माझं शिक्षण पूर्ण केलं पैठणला. तर त्यावेळेस नाथांचा प्रसाद म्हणून मला हे सगळं मिळते असं मी मानतो. कारण दररोज आम्ही संध्याकाळी नाथांचं दर्शन घ्यायला जायचो कॉलेजला असताना. त्यांना एकच म्हणायचं की नाथ महाराज मला तेवढंच द्या जेवढं आवश्यक आहे. आणि मग त्यांनी सगळं काही दिले. नाथांचा प्रसाद आहे हा आज करोडोमध्ये आहे. परंतु माय डिअर टीचर्स, आय वुड लाईक टू टेल यू देअर इज नो हॅपीनेस. मानसिक शांती किंवा सुख ज्याला म्हणतो आपण ते नाही आहे. आणि ती मानसिक शांती आणि सुख जर पाहिजे असेल तर ते केवळ ते परमार्थामध्येच मिळतं, भक्तीमध्येच मिळतं, बाकी इतर कुठंच नाही आहे. किती सुंदर बायको असो, किती सुंदर बंगला असो, गाडी असो, नोकर चाकर पैसा सगळं जरी असलं तरी माणूस नेहमी अस्थिर असतो. जीवनातील रहस्य जर कुठलं असेल, मी वयाच्या 72व्या वर्षी तुम्हाला सांगतो की ते केवळ पारमार्थामध्ये आहे. कारण तिथे एक दूर मिळणारी फार मोठी एक शांती आणि सुख तिथं प्राप्त होतं. ज्यावेळेस तुम्ही आता एका तासामध्ये कीर्तन बसला तर आनंद लुटला. मधून त्यांनी चुटके सोडले म्हणजे हसण्याचे वगैरे, परंतु परमार्थाचं हे काही वेगळंच असतं. कारण हे विठ्ठलाचं वेगळंच आहे. राम वेगळा त्यांनी सांगितलं बरोबर आहे. द कृष्णा इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम रामा इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम कृष्णा. किंवा रामाने मनुष्य कसा असतो हे दाखवलं आणि कृष्णाने देव कसा असतो हे दाखवलं. पण पांडुरंगाने दोन्ही दाखवलेलं आहे. चमत्कारही दाखवलेले आहेत आणि माणुसकीही दाखवलेली आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ पांडुरंग आज त्यांचं दर्शन आम्हाला हरिभक्तपरायण अनुप महाराजांच्या माध्यमातून मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या वतीनं आणि मी माझ्या स्वतःच्या वतीनं आपले हार्दिक आभार मानतो. आणि आपला असं आशीर्वाद तर म्हणता येणार नाही आता महाराज मी जे चरणी मस्तक ठेवलं ते तुम्हाला सांगितलं. एक महाराज म्हणून, एक संत म्हणून, एक ज्ञानी म्हणून, एक परमेश्वर म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा. वारकरी संप्रदायामध्ये आहे तो लहान असो मोठा असो, प्रत्येक जण ज्यावेळी दोन भेटतात त्यावेळेस एक दुसऱ्यांची चरणस्पर्श करतात आणि माऊली म्हणून हात मारतात. तर मला वाटतं संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये इथून आपण परंपरा सुरू करूया. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून म्हणण्यापेक्षा माऊली माऊली म्हणा तर चांगलं होईल. काही नाही, नवीन तयार करायचे. मिस्टर महिंदरगी इज अ पर्सन लाईक समथिंग ऑलवेज ब्रिंग्स न्यू थिंग्स. आज महाराज आणले तुमच्यामध्ये, अजून उद्या काही आणू. तर आपण जर भेटलो एकमेकाला तर माऊली म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाला जर माऊली म्हटलं तर प्रेमाची भावना निर्माण होईल
आणि प्रेमाच्या भावनेमधून एक टीम तयार होईल आणि जिथं टीम असते तिथं विजय असतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. पुन्हा एकदा महाराज आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपणास शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. अरे पाकिट नका देऊ, मी आपलाच आहे. पगार घेतो ना, आजचा पगार घेतो मी. काही पाकिट नका देऊ. तुम्ही कीर्तन केलं म्हणून साठी आम्ही हे देत नाही. हे प्रत्येक ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये आहे. एकमेकाला काही ना काही सप्रेम भेट दिली पाहिजे. ही सप्रेम भेट म्हणजे काही असं तुमच्या परिश्रमाचं मूल्य किंवा कौतुक नाहीये, तर हे एकमेकांच्या प्रेमाचा हा दुवा असतो आणि तो दुवा आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही सांगितलं की प्रोफेशनल म्हणजे संतांनी कधी पैसे घेऊ नये, पण दिले तर कधी नाकारू नये. तसं हे आमच्यातर्फे एक सप्रेम भेट, आमचं प्रेम, आमची भक्ती म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. एक अभंग झाल्याच्या नंतर तुम्हाला जे फुल आणि हे दिलेले, हे जे पाकिट आहे याच्यामध्ये किती रुपये मी पाहिले नाही, पण या पाकिटातली जी काही रक्कम असेल त्यात आपण दुपारून चहा कॉफी काहीतरी घेऊ. डायरेक्ट आम्ही जातो. आम्ही जातो आम्ही जातो तुम्ही आपल्या जवळचे फुलं आणि अक्षता देवाला. मयुरी मॅडम आरती आपली. आरती तुकाराम स्वामी सच्चिदानंद
शांती ब्रह्म एका सब संतन की जय। बोलिए महाराज। कुठे गेले आपले डॉक्टर प्रेम सर? याल